ओके डन. सर्वांना नमस्कार. या ग्रीन गोल्डच्या या सभागृहामध्ये खूप आधीचा आनंद झालेला आहे. युट्यूबला स्क्रीन दिसते सर आता बघा. कालपासून किंवा त्याच्या आधीपासून ग्रीन गोल्ड हे मला नाव माहिती आहे, कारण माझी जी सोयासंजीची प्रणाली आहे काम करण्याची, त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणी यश मिळालं असेल तर खूप लांबचा लातूरच्या पुढच्या एका कामेगावचा माणूस आहे, त्याचं नाव मुकुंद म्हणून आहे. त्यांनी एकरी 21 क्विंटल काढलं. म्हणजे कुठली व्हरायटी त्यांनी झालं? ग्रीन गोल्डची 3344. बरोबर आहे ना? मला माहित पण नव्हतं 3344 तिथनं सुरू झालं या कामाला. म्हणून या ग्रीन गोल्डसाठी मला अत्यंत काय म्हणतात ते अंतर्गत असा दुआ असेल असं. यासाठी एकदा टाळ्या वाजव. 21 क्विंटल काढणारा लातूरचा मला न पाहिलेला माणूस फक्त ह्या सोया संजीवनी प्रकाराच्या ह्याच्यामुळे तो काढतो 21 क्विंटल. लातूरचा 14 एकर क्षेत्र, 6 एकरामध्ये 5 एकरामध्ये 106 क्विंटल काढलं. आणि मी कधी त्याच्याशी बोललो नव्हतो. कोणतं असं कोणाचं सांगितलं होतं, त्यानं त्याला पाठवलं प्रणाली, त्याप्रमाणे केलं आणि मला फोन आला, त्याने 21 क्विंटल काढलं. कधी पाहिलं नव्हतं. गेल्या वर्षी पाटील सरांनी मी बघायला गेलो होतो. कुठे आहे तो माणूस? तो शेतात काम करत होता. आला लातूरला गेलो. लातूरला आमचे मराठवाड्यात खूप काम झाले बरं का आमचे. बघायला गेलो, मुद्दाम भेटायला गेलो खास त्याला. लातूर पासून कामेगाव काय गाव आहे तिथं खेडा अगदी तिथे गेलो. रस्त्यातनं झाडाखाली बसला होता माणूस. त्याचा मुलगा MBBS डॉक्टर आहे. आणि साधा शर्ट घालून उभा होता. बघितला काय काय आपल्याला आनंद झाला. माणूस कसा होता? मला वाटतं साधा दिसत होता का? इंजिनियर होता. बेंगलोर 20 झालं म्हटला मी. 21 क्विंटल आणि सातत्यानं चालू होतं. आणि ते बघून आजूबाजूचे लोक कोण 23 क्विंटल काढतो, 22 क्विंटल. ही प्रणाली अशी ओळख झाली आहे ग्रीन गोल्डची मला. ते सांगायचं. नंतर मग फुले संगम वगैरे आमचं होतं, ते आमचीच आपत्ती सगळे. आज या कार्यक्रमामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे आदरणीय प्रमोद पाटील साहेब इथं आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे पवार साहेबांना हेड प्रोडक्शन डिपार्टमेंट आपण नंतर डॉक्टर पठाले आपण बघितलं, खूप चांगलं मोठं काम होतं. नंतर श्री नितीन गोडरे साहेब, कालपासून आम्ही एकत्र आहोत. श्री चव्हाण साहेब आहेत. आणि आमचे अत्यंत जवळचे, मला पाहुणे वेगळे असे वाटत नाही, आमच्या वतीने इथं कामाला आले ते आमचे देशमुख साहेब, की ज्यांनी जादूगार आहे. म्हणजे एक्झॅगरेट करत नाही मी रिटायर्ड माणूस आहे. या देशामध्ये पहिले 2 किंवा 3 नंबर करतात, त्याच्यामध्ये डॉक्टर देशमुख साहेबांचा नंबर सोयाबीनमध्ये आहे. 2001 पासून मी त्यांचं कार्य बघतो आहे. आधी भुईमुगामध्ये होते. भुईमुगामध्ये विशेषतः फील्ड वर्कर लॅबमध्ये. मी देशमुख साहेब आम्ही लॅबमध्ये कधी रमलो नाही किंवा जमलं नाही म्हणा आम्हाला. पण फील्डमध्ये राजा माणूस, फील्डमध्ये वाघ माणूस MP देशमुख साहेब. भुईमुगामध्ये 4 जाती काढल्या. त्याची दावा आम्हाला माहीत नाही काढले. आता काल आम्ही बोर्ड ऑफ ट्रेड राहुरीच्या होतो. तीच नावं होती सगळी यांनी केलेली कामं. आणि मग त्या फुले संघानं राज्यच केलं. नंतर फुले किमयानं आकर्षित करून. आणि आता फुले दुर्वा म्हणजे लाईक नथिंग लाईक दिस इतकं चांगलं झालंय. गेल्या वर्षी माझ्या एका मित्रानं एकरी 21 क्विंटल काढलं. गुजरात 6 एकरातनं 120 क्विंटल झालं. बरोबर हिशोब. अशी ही मंडळी आहे. तुझ्या सगळ्यांच्या प्रमाणे बोलायला खूप आनंद होतोय. हा सगळा स्टाफ महत्वाचा आणि ऑनलाईन पण मला वाटतं लोक आहेत ते. त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. माझ्या याला सुरू करतो. आमच्या या प्रोग्रामचं नाव आहे सोया एनहान्सर किंवा सोया संजीवनी. काय नाव आहे? सोया म्हणजे सोयाबीन आणि एनहान्स किंवा संजीवनी म्हणजे काय? संजीवकांचा वापर करून एकरी 20 क्विंटल सोयाबीन काढणे उपकरण असायला जात आहे. मी डॉक्टर जमदग्नी, डॉक्टर बिका, आम्ही दोघे मिळून काम करतो आहोत. आम्ही 20 वर्षापूर्वी रिटायर झालेले आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या कळतात. मला सांगितलं, मी दिल्लीला होतो बरोबर आहे. लॅबोरेटरीमध्ये कधी रमलो नाही. दमलो नाही अशाचा भाग नाही. रमलो नाही. शेतामध्ये काम करायची. रिटायर झाल्याचं काय करायचं? आपल्याला जे माहिती आहे ते करत जायचं. एक तुम्हाला सांगतो, हे चांगल्या जात हे आहेत. पण शेतकऱ्यांची फसवणूक फार व्हायला लागली आहे. आम्हाला ती बघणं होत नाही. स्वतः शेतकऱ्यांच्यापर्यंत जायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. केव्हा याल तर फोन घ्यायचा. आता ऑफ करून ठेवला म्हणून जमत नाही. त्यांनी आता आले असे 6 फोन. दिल्लीला होतो आम्ही दोघे. दिल्लीला मी स्वतः फिजिओलॉजिस्ट आहे. फिजिओलॉजिस्ट आहे. मला संजीवकांचा वापर करायचा मला बुद्धी सुचली, कारण ते मला माहीत आहे कसं करायचं असतं ते. मी सध्या एक MACS म्हणून संस्था आहे पुण्याला, आधार संशोधन संस्था. सोयाबीनचं माझं काम चांगल्या लागल्या. त्यामध्ये मी त्याचा त्या एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे त्याचा.
फील्डचं माझ्याकडे आहे का? हा ना. हा ओके. हा पहिली स्लाइड आहे. स्लाइड आता सगळ्यांना करून दाखव. म्यूट वन. ठीक आहे, झाले आज सर. घ्या स्लाइड घ्या. ती स्लाइड घ्या. हा ही मुद्दाहून दाखवतो वाचतोय की फॉर्म्युला साईड आहे. तर सोयाबीन म्हणजे काय ते काय तुम्हाला सोयाबीन म्हणजे काय मिळालं. सोयाबीनला ग्लायसिन मॅक्स म्हणतात. ही आपली कंपनी सगळ्यांमध्ये बॉटनिकल नाही. त्यातलं बाकी फॅमिली बिमिली सगळं सोडून द्या. आपल्याला माहित आहे की सगळ्या जातीचे युनायटेड स्टेट्समध्ये आहे. ब्राझील, चीन, अर्जेंटिना. भारताचा नंबर जगात 5वा आहे. आपल्याला वर जायला भाग आहे. त्याचं वैशिष्ट्य काय की गुणसूत्रांची संख्या क्रोमोझोम नंबर दिले 240. काय महत्वाचं आहे इथं मुद्दाहून तुमच्या पुढे सांगतोय. गुणसूत्र किंवा क्रोमोझोम असतात. त्या क्रोमोझोम कसं हे वाढतंय उत्पादन एकरी 20 क्विंटल. त्या गुणसूत्रामध्ये जनरली म्हणतो आपल्याला 2 प्रकारचे कॅरेक्टर असतात. एक क्वालिटेटिव्ह आणि दुसरं क्वांटिटेटिव्ह. बरोबर आहे ना. क्वालिटेटिव्ह ट्रेस आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय असतात की त्याचं फलांतरण कसं असेल, काय कसं असेल, काय कसं असेल. इट इज गव्हर्न बाय फ्यू जीन्स. काही जीन्सनं गव्हर्न असतात त्या आणि ते म्हणून त्याला ओलिगोजेनिक कॅरेक्टर म्हणतात. आणि क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर क्वांटिटी आणि क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर पहिलं येतं ते उत्पादन यील्ड असतं ना. इट इज अ क्वांटिटेटिव्ह. इट इज गव्हर्न बाय मेनी स्मॉल 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 जीन्स. एखादी वेळी सुंगम जास्ती का, 33 वर्ष कमी का, किंवा अशी का, हे का होत असतं. व्हाय दिस व्हेरिएशन. पुष्कळ कारण असतील त्याला. त्यात भवताल म्हणतात. पाकिस्तान त्याला म्हणतात भवताल. भवताल म्हणजे बाकीचे क्लायमेट त्याला सगळ्याला म्हणून भवताल नाव दिलं त्याने ते. तर त्याच्याशिवाय महत्वाचं त्याचं काय महत्व आहे की ह्या 40 क्रोमोझोममध्ये क्वांटिटेटिव्ह जीन्स आहेत ना. काही व्हरायटीमध्ये त्या पुष्कळ बारक्या बारक्या जीन्समध्ये जास्ती जीन्स काम करतात. ते म्हणतात जास्ती उत्पन्न देणार. कमी जीन्स काम करणार असले तर कमी उत्पादन. जेवढे जास्ती जीन्स काम करतील क्वांटिटेटिव्ह तेवढे जास्त उत्पादन. बाकीचे काय असतात जीन्स काय ते सुप्त असतात. सुप्त त्या रिप्रेस्ड जीन सुप्त असतात जीन आणि ते काम करत नाहीत. झोपलेले असतात. कुठेही असतं बघा. काही माणसं काम करतात. एखादी ST1 पडली काही माणसं थोडं मराठी हिंदी चालेल. ओके बाहेर हिंदी एमपीतले लोक ओके ओके. हम बोल रहे हैं ग्लाइसिन नाश के बारे में. इसके क्रोमोसोम नंबर जो है 40 है. उसमें 2 प्रकार के कैरेक्टर होते हैं. क्वालिटेटिव एंड दूसरा क्वांटिटेटिव. क्वालिटेटिव डिसाइड कैसे करता है कि उसके ऊपर जो क्वालिटीज है ना, कैसा रंग होना चाहिए, क्या होना है वो क्वालिटी. आणि क्वांटिटेटिव जीन्स कैसे होता है कि दे डिसाइड कि कितना जी उत्पादन आना चाहिए. सब वैरायटी एक जैसा उत्पादन नहीं देती. सबको सब आना चाहिए ना. ज्यादा से ज्यादा उत्पन्न आना चाहिए. लेकिन ऐसा नहीं होता. जो क्वांटिटी में कुछ जीन्स होत आहे ना बहुत ऍक्टिव्ह होते. बाकी सब सोय होते. रिप्रेस झोपलेले असतात ते. सोयाबीन काय करते. सोया संजीवनी काय करते. संजीवकांचा वापर. व्हॉट इज संजीवक. संजीवक मीन्स प्लांट हार्मोन. प्लांट ग्रोथ. दे व्हॉट डू दे डू काय होतं. दे रिॲक्टिव्हेट. दे डिरिप्रेस. रिप्रेशन अँड डिरिप्रेशन ऑफ जीन्स. Derepression of genes results into the activation of the dormant genes. इसके बारे में इसलिए क्या होता है उसका उत्पादन बढ़ जाता है. ये बात होती है. इसलिए क्रोमोसोम नंबर होता है. दिस इज द मेन थीम ऑफ दिस प्रेजेंटेशन. नेक्स्ट प्लीज. हाँ हो गया. आगे देखो. आगे अब क्या महत्व है इसका. इसका महत्व कैसा है कि सोयाबीन में बहुत सारे हम खाता है. उसमें भात होता है, राइस होता है. प्रोटीन 8%. गेहूं में 12% होता है. कडधान्य जो होते हैं कडधान्य उसमें दलहन जो होते हैं उसमें चिकपी रहेगा और कुछ भी तूर रहेगा. उसमें 23% है. सबसे ज्यादा लोग बोलते हैं ज्यादा से ज्यादा प्रोटीन खाओ. दूध कहते हैं दूध में ओनली 4%. हम लोग बोलते हैं ज्यादा से ज्यादा दूध पियो. पर लेकिन 4 आता है. लेकिन वो प्रोटीन तो चाहिए ना अपने. लेकिन क्या महत्व है दूध का. देयर आर 10 essential amino acids required for growth of any person.
10 essential amino acids they are to be taken from milk. मिल्क में अगर भैंस का दूध होता है तो उसमें 8 एसेंशियल अमीनो एसिड होता है, गाय का होता है तो 9 होता है। हमको तो 10 के 10 चाहिए, कहाँ मिलता है 10 का 10? हम लोगों को अपनी माँ से मिलता है। माँ का जो दूध होता है उसमें 10 एसेंशियल होते हैं, इसलिए डॉक्टर बोलते हैं जब नवजात बालक होता है उसको बोलते हैं इसको 6 महीने तक कुछ भी मत खिलाओ, माता का दूध पिलाओ, और माता को जो कुछ नहीं खिलाओ तो खिलाओ, इसलिए दूध महत्व है। अंडी आतात, एग्स में 13% आता है, चिकन होता है 20%, मांस होता है 18%, सबसे ज्यादा प्रोटीन सोयाबीन 40% प्रोटीन, 20% ब्रह्मदेव ने जो किया है ना, निर्माता ने जो किया है, 2 चीज लोग बोलते हैं कि सबसे बड़ा होता है आदमी, मानुष, ह्यूमन बीइंग, सबसे इंपॉर्टेंट पर्सन इन द यूनिवर्स, वो कुछ भी कर सकता है। सबसे दूसरी बनाई चीज वो सोयाबीन, 2 चीजें बनाई ब्रह्मदेव ने, क्या भैया है? सोयाबीन 40% प्रोटीन, 20% ऑयल एंड ह्यूमन बीइंग। सो इतना जो बना है ब्रह्मदेव, ऐसा कोई नहीं, इट इज लाइक ए कैप्सूल containing everything, this one major food material, so this is a golden meal बोलता है इसका। नेक्स्ट सुना रहा है, नेक्स्ट क्या? इसके बारे में तो ऐसे बताते। अब थोड़ा अलग से बात कर रहा हूं मैं, बट टॉकिंग अबाउट द फूड प्रोडक्शन इन इंडिया, maybe you may find this is irrelevant, but this is relevant for our today's program. 1950 when it was independent, our food production only 50.8, and population was 36 crores, and उसके लिए it was inadequate, just it was around चल रहा था 50-8। 1960 में थोड़ा बढ़ गया, 45 करोड़ लोग हो गया। 1970 में थोड़ा बढ़ गया, 100 million ton we crossed. I was at the in BSc Agri, but 55 crores was the लोक संख्या पॉपुलेशन होता। बहुत मुश्किल हो गया था, 60 and 70 बहुत मुश्किल होता कि लोग कैसे पेट भरे उसका। इट वॉज ए टाइम ऑफ वार, लाल बहादुर शास्त्री वाज प्रेसिडेंट देयर, एंड कैसे करना, वहाँ पे युद्ध चल रहा था, यहाँ पे लोगों को खाना नहीं था, वी हैड टू इम्पोर्ट फ्रॉम USA आणि काय म्हणत होते लाल लाल गो असतो ना, मिलो आम्ही घेऊन जातो आणायला, बॅग आणायचा आणि खायचं। मिलोवरती आमची गुजराण झाली, आमची पिढी, माझं आता 78-79 वर्ष आहे, खाल्लाय आम्ही, तो काही नव्हतं, दुष्काळ इतका सिरियस पडला होता 72 दुष्काळाचा, ते आणत होतं, पण त्यातनं बाहेर पडलो। एक मेन एम वॉज टू क्रिएट मोर फूड फॉर एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन। 1990 में 176 was the million tons of the food production, and we were 87. But our population 176 was adequate. 2010 में it was approaching 200 million tons. We were very, very, very happy because we could create so much larger for feeding 125 crores of the people. This was the thing, and there was a botheration how to feed the ever-growing population. But we people, I say we people and our farmers and the researchers did very nice work. That's why this year it is more than 357. जोर से ताली बजाओ। कारण काय 357 दशलक्ष टन दरवर्षी वाढलेलं आपलं उत्पादन, आपलं लोकसंख्या वाढलेली 147 दशलक्ष कोटी आहे, त्यांना पुरून उरेल एवढं धान्य आपल्याकडे आहे, पुरून उरेल एवढं धान्य, इट इज काईट अडिक्वेट फॉर अस। आणि त्याचं काय करायचं, सरकार थोड्या लोक आपल्याला वाटते फुकट काय द्यायला, काय करायचं? 3 वर्षात आपण काय करू शकत नाही। लोकांना जाते पिवळं काय घेऊन जा, काय ते खातात माणसं, काय म्हणतात ना, खाऊन हे म्हणतात, काय म्हणतात तसं ते लोकांचं पोट भर। आता कोण पेपर मिळतंय, भुकेली माणसं आहेत, अमकाय, कोणी भुके जात नाही, आता भुकेलं राहत नाही, भरपूर अन्नधान्य आहे त्यांच्यापर्यंत जाते। आता भिकारी कमी माहित आहे ना, हे वी नोटिस इट, व्हेरी लेस बेगर। आमच्याकडे जर चपाती राहिली तर घ्यायला कोण येत नाही, भिकारी मागायला नको म्हणते, ते नको म्हणते आणि पैसे टाका म्हणते। म्हणजे हल्ली भिकारी नाही, अन्न खात नाही, शिळं घेत नाहीत कोण, अहो भाकरी खात नाही, 2 वेळाची चपाती पाहिजे म्हणतात ते। हे असं झालंय, इट इज बिकॉज ऑफ द व्हेरी गुड फूड प्रोडक्शन दॅट इज अचिव्ड बाय रिसर्चर्स अँड फार्मर्स। लोकांनी केले आणि असून चालू आहे, आणि असं आम्ही असं काय सरकारी कमी चांगल्या पुढे घ्या।
नेक्स्ट प्लीज नेक्स्ट प्लीज केलं. नेक्स्ट प्लीज. केलं. हे बघा, एक काळ दाखवतो तुम्हाला. एक काळ असा होता की खरोखरी मला आठवते 1762 पासून इसवी सन 1762 पण 1942 पर्यंत एवढे महादुष्काळ येऊन गेले. महादुष्काळ हे वगैरे कसं होते, लोकांना अन्न नाही अन्न नाही अन्न नाही म्हणून माणसं अशी मरत होती. कोट्यावधी आपण फक्त बघितलं कुठला काळ वी हॅव सीन ओनली कोरोनामध्ये किती माणसं होती, घराच्या भागांमध्ये माणसं मेली, लाखांनी माणसे. तिथं लाखोनी कोटींनी माणसं मेली. कसं दिसतंय बघितलं काय? ही खरी आहेत बघ, ब्रिटिशांच्या काळात काढलेले फोटो आहेत हे आपल्याला मिळाले. त्या आईला काय येणार, तिला काय दूध मिळणार तिला? ती बघा कशी आहे बघा, पुत्र पडले हे पण पोट दाबून पडले ते असं. अन्न नाही म्हणून 12 दुष्काळ, महादुष्काळ, 10 लाख माणसं मेली, 12 लाख 80 लाख अशी कोट्यावधी मिळाली. तसं आता झालं असतं. पुढे घ्या. एक माल्थस नाव असतं म्हणून सर वन माल्थस ही प्रोजेक्टेड दॅट इफ देर इज नो इन्क्रीज त्याच्या काय माल्थसचा सिद्धांत झाला. ते हायपोथेसिस माल्थस तो का म्हणतोय, at this rate the food production is there at geometrical rate and astronomical rate. जर ते एकमेकांना मॅच झाले नाहीत, there will be a point when there will be shortage of food and there will be overpopulation and the people will die of this hunger. लोकांना मिळणार नाही, मरून जातील. तसं भारतामध्ये 1970 साली येणार होता तो, but that point didn't come because we were there. हम लोग थे, हमारे बाद आप है, इसके लिए वो नहीं हो गया. माल्थस का पॉइंट इज डिफीटेड. नेक्स्ट नाउ वी हैव टू कम टू द सोयाबीन. एम्पल ऑफ द फूड इज देयर. 100 and बोला हमने to 357 million ton is produced, but the few oil seeds are there. क्या है? सोयाबीन है, भुईमुग है, मोहरी है, सूर्यफूल है. Very less for this one contribution. Total we are producing 39.57. इतना लाख कर रहे हैं. 137 तुमच्या 357 मध्ये ऑइल सीड व्हेरी कमी आहेत. पल्सेस वाढलेले आहेत. ऑइल सीड इतक्या कमी आहे की आपली पूर्तता होत नाही. किती? आमच्या रिक्वायरमेंटच्या फक्त आपण 35% आपल्याकडे आहे. 65% वी आर इम्पोर्टिंग फ्रॉम युक्रेन अँड रशिया अँड अदर प्लेस. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मला ह्या ग्रीन गोल्डचं कौतुक करावं वाटतं की सोयाबीन हे त्यांनी मेन क्रॉप घेतलेला आहे आणि सोयाबीनचा दादा आपल्या पुढे बसलाय. एकदा जोरात टाळी बसवायची. हे सगळं झालेलं आहे. आणि सोयाबीनच का? कारण सोयाबीन भुईमुगाची इथे आहे जे चॅलेंजेस. मोहरी युपी मध्ये आहे. इथं त्या मोहरी त्या बाकी सगळ्या भाग युपी मध्ये मोहरीच चालते. पंजाबमध्ये मोहरीच्या तेलाशिवाय त्यांचं जेवण जात नाही. काय नाही, मोहरीचं प्रॉडक्ट फार जास्त आहे. सूर्यफूल फार कमी येते. जवळ हे अगदी फार कमी आहे. सोयाबीनचं शेत सारखं वाढतंय आणि हे पण वाढायला आहे. आपलं फक्त 39.67 लाख तर एवढंच झालेलं आहे. वी रिक्वायर लॉट टू बी प्रोड्यूस. अँड नेक्स्ट काय आहे? मी सांगितलं तुम्हाला की आवर रेग्युलर रिक्वायरमेंट इज 250 lakh metric ton and we are producing only this much. We are importing 80 to 90 and there is only palm oil. Whatever we import is the palm oil. पाम ऑइल जास्ती असतं त्याच्यामध्ये. आणि आपल्याला मग आपली गरज आपली काय आहे, आपली ड्युटी आहे की आपल्याला आपली एडिबल आहे आपली निर्माण केलं पाहिजे. नेक्स्ट किती क्षेत्र आहे आपल्या भारतातलं? दिस एरिया अंडर सोयाबीन इन इंडिया आहे इज अराउंड 127.08 lakh hectare and we are producing 111.86 lakh ton per acre. Only 3.52 quintal per acre we are producing here in Maharashtra. And in Maharashtra there is little better condition. We are producing on 50.72 lakh this one and per acre production is 5.76. इतकं आहे. म्हणजे महाराष्ट्र हे बॅटरीपेक्षा बरं आहे. पण एवढं पुरतंय काय हो शेतकऱ्यांना? तुम्ही सांगितलं 5. आणि खरंच असं 5.3 क्विंटल 5 क्विंटल असं झालंय. अहो त्या नांगराला आणि ह्याला त्याला पुरत नाही. कारण मला एक फार चांगला गोष्ट भेटला की कमीत कमी शेतामध्ये आम्ही जेवढं उत्पन्न करतो तसं आलं तर अवघड आहे. पण आपल्याला उत्पन्न एवढं पुरणार नाही. काय नाही, आपल्याला 39 आपल्याला अजून 65% वाढला पाहिजे. नेक्स्ट आपल्याला काय हे मी सांगत बसत नाही. काय नाही, 12 वर्षाची सरासरी इतके पुढे घ्या. आता किती आहे? सरकारची विशेष मोहीम आहे. ए स्पेशल कॅम्पेन इज देअर.
स्पेशल कैंपेन इज द प्रोडक्शन ऑफ सोयाबीन and oilseeds. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान एकूण this one total 2024 में 125.63. As against there was a target of 138.0. We could not achieve it. We could not achieve it. It was 39 point this one 39 दशलक्ष ton, and only it was projected 1925 44.7. We could not achieve it last year. Why? There was a torrential rain. Huge rains were there, and we could not because many problems I have experienced that people could not go for sowing, could not go for even harvesting. So it was to remain pending next week. This is the National Mission on Edible Oilseeds. क्या है ये? 24 to 25 में it is for 5 years. We have to do from 13 million tons, 39 million tons to we have to go up to 70 million tons. We have to achieve more 30 million tons. From where to bring it? Right now it is only 40 million, 39 million tons. We have to produce it 30. From where to bring it? We say this will be 30, तुमची 33-44 असेल किंवा तुमची दुर्वा असेल किंवा आणखीन काय असेल, तेवढ्यानं भागणार आहे काय? त्या प्रत्येक जातीचं पोटेन्शियल असतं. पोटेन्शियल किती असतं साहेबांना माहित आहे, देशमुख साहेबांना. तुमच्या फुले संगमचं आणि त्याचं पोटेन्शियल 40 क्विंटल पर एकर आहे. मग ते काय फक्त युरिया घालून आणि फक्त किड होणार आहे? काहीतरी वेगळं पाहिजे ना आपल्याला. वी हॅव टू अचीव दिस अप टू 2030. आपल्याला अजून 4 वर्ष आहेत, तेवढं आपण मिळवायला पाहिजे. ते आपण यंदाच मिळवून दाखवूया. पुढे घ्या. आता हे मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी जास्ती वर्षाला जात नाही. काही नाही. 20 ते 30 डिग्री पाहिजे. रात्री नाईट टेम्परेचर शुड बी लेस दॅन दिस वन, शुड नॉट बी लेस दॅन. दिस इज द कॉम्बिनेशन. नेक्स्ट आणि what should there are 5 important points. There are 5-6 important points. What is the very important critical point? We have to decide the sowing time. Then we have to have 100% germination. Third, we should have seed processing, seed treatment. Then we should have good soil which has a good drainage. Then we have to apply organic as well as chemical fertilizer, and we have to do it all BBF or regestion furrow. And the foremost and most important is soya संजीवनीच्या 4 फवारण्या. 4 scheduled sprays of this were soya enhancer. What is this पेरणीची वेळ? When to spray, when to sow. अब देखो पेरणीची मी समजा लोक आपण म्हणतो आपण जून मध्ये पेरा. साहेबांनी सांगितलं 7 जून का पेरायचं? मृग नक्षत्र आलं असते त्यावर 7 जून को सोयिंग करणं आहे. ते झाल्यानंतर आपल्या सगळ्या जातींमध्ये 100-110 दिवसाचे असतात. 7 जूनला पेरणी केली की 100 दिवसामध्ये 7 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किती होतात? 110 दिवस होतात. होतंय का की पेरणीची वेळ कशी ठरवायची? फ्रॉम 27 सप्टेंबर अप टू 13 ऑक्टोबर देर आर ह्यूज रेन्स. हस्त नक्षत्र असते. हस्त नक्षत्र इतका पाऊस पडतो, हमखास पडतो. कुठलंही पृष्ठ पडणारे जर ते नक्षत्र पडतं आणि आपलं सोयाबीन जर त्या दरम्यान काय झालं 13 ऑक्टोबरच्या आधी 27 त्यावेळा 100% ते पावसात सापडतं आणि त्याचं स्प्रॉटिंग व्हायला लागतं. आपल्याला काढता येत नाही. कुठे ठेवायचं? ठेवायचं कुठं? शेतात पाण्यात जायला लागतं. म्हणून मगाशी मी तुम्हाला विचारलं की बाबा त्याच्यात स्प्रॉटिंग होणे म्हणून तुझा काय खर्च नाही का, किंवा त्याच्यावरती काय प्रॉडक्ट टाकता येतं का, किंवा कॅन वी एनहान्स इंड्यूस डॉर्मन्सी देअर. 27 थोडक्यात 13 ऑक्टोबरच्या येता का म्हणे ह्या. मग केव्हा येऊ दे? एक तर 13 ऑक्टोबर नंतर आली पाहिजे किंवा 27 सप्टेंबरच्या आली पाहिजे. अशा पद्धतीनं पेरणी करा. आपल्याकडे व्हेरी वाईड रेंज ऑफ व्हरायटी. काही व्हरायटी 90 दिवसात येतात, काही 100 दिवसात येतात, काही 110 दिवसात, काही 120 दिवसात येतात. संगमला 120 दिवसात येतात. म्हणजे सिलेक्शन ऑफ व्हरायटी कशी करायची? आपण पेरल्यानंतर केव्हा येणार आहे बघून करायची. तीच पेरणीची तारीख. ती पेरणी झाली. आता तुमची 33-44 आहे, तुम्हाला 100 दिवसाची आहे ना? किती दिवसाची आहे? 105. मग ते बघा ते केव्हा आहे त्याप्रमाणे सांगा. इट शुड आयदर कम बिफोर 27 सप्टेंबर और शुड गो बियॉन्ड 13. कारण पाऊस हा आपल्याला ऐकत नाही. धो इतका पडायला लागतो ना, काही करताच येत नाही, जाताच येत नाही सगळं. आणि एकदा सापडले की त्याचं काही करता येत नाही. एकेरी 7-3 पडलं येते मग ते एवढं चांगलं करून.
म्हणून हे पेरणीची वेळ झाली. 100% उगवण असणारं रोगप्रतिकारक उपाय, रोग प्रतिकारक वाण पाहिजे. रोग प्रतिकार म्हणजे रोग येणारं वाण नको. दॅट इज डन बाय टेस्टिंग इन रिसर्च फील्ड, ते महत्वाचं आहे. आणि 100% उगवण, 100% germination has to be there. How to do it? It can be done at home. Just put some 100 grains in the moist towel also. On 4th or 5th day you can count the number which are germinated. उसमें आता है कितना आता है. उसमें अगर 70 germinate है तर then only you have to use it. Otherwise you should not discard that thing. पुष्कळ वेळा शेतकऱ्यांना माझं तसं झालं, पेरलं आणि उगवलंच नाही. माणसं खच्ची होतात. तर तुमच्या आमच्या लॅबोरेटरीमध्ये सोडून द्या, माणसं खच्ची होतात. आता काय करू, परत कुठं आणू. अहो ते बाण फार महाग असतं, 130 रुपये किलो. होय ना, आम्हाला लागतं 20 किलो. आणणार कोण असतात, तिथं माणूस खचतो. मग आणखीन पण सोसायटी काढा पैसे आणि मग ते आणा बी, ते मागची थटलेली असते. ह्या अडचणी शेतकऱ्यांच्या असतात. म्हणून त्यांना एज्युकेट केलं पाहिजे आपल्याला की जर्मिनेशन टेस्ट आधी घ्या आणि बिडी जर्मिनेटेड देन ओल्ड सो अदरवाईज रिटर्न दे. तुम्ही लक्षात ठेवा, आपलं बियाणं जाताना पूर्ण जर्मिनेट झालेलं असेल तर द्यायला पाहिजे. तुमच्या सीड टेस्टिंगची मी बघितलं आता, खूप मला चांगलं वाटतं ते, की शेतकऱ्याची कमीत कमी त्याला त्रास व्हावा. मनस्ताप हा सगळ्यात वाईट तो होत. पेरले दादा एकर 3-3 एकर अर्धा गुंठा होते, उगवलं तर काय करणार तुम्ही. म्हणून ते उगवणं पहिली महत्वाचं आहे. पुढे घ्या. आणि बीज प्रक्रिया आता त्यांनी दाखवली. पहिली बीज प्रक्रिया तुमची ह्याची आहे, रासायनिक केमिकल ट्रीटमेंट. अँड दिस वन केमिकल ट्रीटमेंट हॅज टू बी डन. तुम्ही केलंय इमिडोक्लोप्राइड, इट हॅज टू बी डन. सारी इट हॅज टू बी डन. उसमें है इमिडोक्लोप्राइड है, उसमें मैकोजिब है, 22 करना ही है. ज्यादा असं रबिंग करायचं नाही, जास्ती हलका असं ते आम्ही स्टडी करून असं करून असतात. जास्तीत चोळायचं नाही. चोळलं की ते साल्टर निघून जातं आणि डझन जर्मिनेट. इतकं नाजूक आहे ना हे गोड बी नाही, सोनं आहे हो सोनं. तर सोनं म्हणतो आम्ही. हेमबीज नाव काय द्यायला आपण, हेमबीज. हे माहिती आता सोनं. होमबीज आहे तर ते हेमबीज आहे, ते जास्तीत जास्त खराब होतं ते. म्हणून सोनं आहे ते जास्ती नका जागा. मग असं करायचं असेल तर मला जागा मी दाखवतो मी लोकांना. तर ते दोन. आणि जैविक दिस हॅड टू बी. हे नाही केलं ना, इफ यू डू नॉट डू, 100% चक्री भोंगा येणारच. गडल बिटल चक्री भोंगा येणार, स्टेम भोजन तो येणारच. हे केलं नाही तर येणारच तो. हे करायला किती वेळ लागतो, कधी 1 तास करायलाच लावायचं तर कुठल्या. आणि हे आवश्यक आहे, ते जैविक बीज प्रक्रिया आवश्यक आहे. बायोलॉजिकल दिसून देर हॅज टू बी ट्रायकोडर्मा, देर हॅज टू बी PHB. हे केल्यानंतर इतका फरक पडतो तुमच्या ह्याच्यामध्ये, सगळ्या त्याच्या बिहेवियरमध्ये. म्हणून दिस हॅज टू बी डन. दिस इज इसेन्शियल फर्स्ट स्टेप. अगर ये नहीं करते हैं तो सिंदूर नहीं लगाती. सिंदूर ऑपरेशन सिंदूर आहे. तर हे नाही करता पुढे घ्या. व्हरायटी तुम्हाला सांगायला नको, ह्या सगळ्या जाती चांगल्या आहेत. कुठेही जाता आमच्याकडे ते आम्ही वी आर फॅन ऑफ डिग्रज पर्सन. पहिले सैन्य आहे, पहिले MSCS आहे. मी MSCS मध्ये काम करतो, म्हणजे कामाला जात नाही आता, पण आढळ तिथं आगार संशोधन आहे तिथं. काम पुढे घ्या. सगळ्या चांगल्या जात्या. ते का लोकांना दाखवायला द्यायचे, त्याच्यापेक्षा चांगली चित्र असतील. पुढे घ्या. जे 300 मध्ये सगळ्या हे सगळ्यात चांगल्या खूप. प्रत्येक मी सांगतो कोणतीही व्हरायटी घ्या, तुम्हाला मिळेल ती व्हरायटी घ्या, पण टेक्नॉलॉजी फॉलो करा. सोया संजीवनी सोयानं टेक्नॉलॉजी फॉलो करा. यू विल गेट 20 क्विंटल पर एकर. सगळीकडे काय संगम मिळत नाही, सगळीकडे काय किमया मिळत नाही. 25-26 मिळते, काही ठिकाणी हुतूत मिळते, काही ठिकाणी विराट मिळते. आम्हाला मिळत नाही यंदा बियाणं. मग कुठं विराट म्हणून लावलंय, छान आलंय. गेल्या वर्षी आलं 19 क्विंटलनं. पुढे घ्या. आता खतं कशी द्यायची बघा. साध्या क्रिटिकल गोष्टी असतात. लोकांना काय सांगावं हे मी तुम्हाला सांगतो. यू हॅव टू गिव्ह फर्टिलायझर शिवाय विदाउट दॅट यू कॅनॉट अचीव्ह 20 क्विंटल पर एकर. वाटतं फर्टिलायझर जास्ती घालायला लागत नाही. काय लागतंय, देर हॅज टू बी ॲडिक्युएट क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर. ॲडिक्युएट क्वांटिटी ऑर्गॅनिक मॅन्युअर किती पाहिजे, 5 टन पर एकर. मिळते काय हो, मिळत असेल घ्या, कशापर्यंत मिळवा, काहीतरी करा. 5 नसेल 3 तर टाका, 3 नसेल 2 तर टाका, असेल तर 5 गाड्या टाका, 5 काय असेल. पण त्याच्याशिवाय पुढचं काम होणार नाही. कारण दॅट इज द फूड फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम इतके आहेत, दे रिलीज हार्मोन्स, दे ऍक्टिव्हेट द थिंग, म्हणून ते शेणखत घातलंच पाहिजे. आणि त्याच्याशिवाय ती शृंखला आहे ना, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, दे आर इंटरलिंक्ड विथ इच अदर.
त्याच्याशिवाय एक पाचशे दुसरं चालत नाही, दुसऱ्या तिसरं चालत नाही. म्हणून ते सगळं पाहिजे, हे घातलं पाहिजे. थोडे पैसे खर्च होते, कुठेही मिळवा ते घाला, त्या ठिकाणी मिळतं ते. त्याला काय काय लागतंय? इट रिक्वायर्स ओनली 8 kg नायट्रोजन, 30 kg फॉस्फरस आणि 8 kg potash. How to do it? Only 18 kg urea. It may be 15. Very less urea and 200 kg single superphosphate. I am not proposing 12-32-16. I am not proposing DAP. I am telling only single superphosphate. Why? It has 16% phosphorus. It has 20% calcium. It has 12% sulfur. मोफत we are getting. एकावर तीन मिळतात. आम्ही DAP मध्ये फक्त नायट्रोजन मिळणार. आम्हाला नायट्रोजन नकोच आहे ना. आम्हाला फक्त आम्हाला हे कॅल्शियम आणि सल्फर फुकट मिळते ना म्हणून ते घालवलं आपण. आणि 15 kg प्युरिटी इट इज रिक्वायर्ड. लोक म्हणते त्यात नाही आहे तुमच्या रिकमेंडेशन. अहो घाला, प्रत्येक ठिकाणची सॉईल असते ते घाला. एक म्युरेट हा पोटॅश तर इतका ऍक्टिव्ह असतो बरं का, इट ऍक्टिव्हेट्स मेनी थिंग्स. अँड ॲट द सेम टाइम 10 kg बेन्सल्फ, 10 kg मॅग्नेशियम सल्फेट, 10 kg झिंक सल्फेट अँड 10 kg मिक्सचर ऑफ मायक्रोन्युट्रिएंट. मिक्सचर ऑफ इट इज अवेलेबल. मिक्सचर ऑफ म्हणजे महत्वाचं काय सगळ्यात की 18 किलो युरिया, 20 किलो सुपरफॉस्फेट, 15 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. ॲट द सेम टाइम 10 kg बेन्सल्फ, 10 kg मॅग्नेशियम. आपण देतच नाही कधी मॅग्नेशियम, कधी देतच नाही. असं मॅग्नेशियम इज रिक्वायर्ड. इट इज ॲट द सेंटर ऑफ द क्लोरोफिल. ते रिक्वायर्ड असतात, ते आपण घालतच नाही कधी. फवारणीचं पण देत नाही. कसं येणार उत्पन्न 20 क्विंटल? पण हे घालून बघा 20 क्विंटल जायचं एक कारण आहे ते. आणि मॅग्नेशियम आणि झिंक सल्फेटच्या ऐवजी ह्या दोन्हीच्या ऐवजी 10 किलो मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर मिळतं. इतकं चांगलं येतात ते ॲग्रोटेक वगैरे आहेत ना, सगळ्या कंपन्या त्यांना सलाम केला पाहिजे. किती छान छान सत्तर काढले पाहिजे. तो आता वेगळा विचारच करते आपल्याला, फक्त घ्यायचं आणि फवारायचं इतकं चांगलं आहे. तर हे सगळं घ्यायचं आपल्याला. हे सगळं नंतर मग केव्हा घालायचे? वेन टू डू इट? when you are preparing the land. Next please. When you are preparing the land, if it is plowed, then we have to make a clod crushing of this rotovator देणार. त्या रोटोवेटर केल्यानंतर त्यात घालायचं सगळं. त्याच वेळा तुम्ही तुमचं काय म्हणतात ते कंपोस्ट घालतात ना, कंपोस्ट पण घाला. त्याच्यामध्ये तुम्ही मिसळते सगळ्यात ते काय रायझामिक आहे ना, तर काय रायझामिक आहे ना, हल्ली फार हे म्हणतात कॉम्प्लेक्स मिळतात बघा. त्यात सगळ्या बॅक्टेरिया असं एकत्र असलेले कंपोस्ट मिळतात. ते सगळं त्यात मिसळून टाका. ते जात नाही कुठे, त्यातच राहत येते. त्या कंपोस्ट मध्ये ऑर्गॅनिक सगळं घालायचं जाते आणि ते मिसळायचं होते. आणि ते हे सगळं मिसळायचं आणि सरळ सोडायचं. सरळ सरी शिवाय करायचं नाही. सऱ्या किती सोडायच्या? 5 फूट नीचे सरफडा, 3 फुट 3.5 फुट. रिच एंड फरो देर हैज टुगेदर, वो करना ही जरूरी है. और कब करना है? म्हणजे अभय सरांनी बताया की 75 ते 100 मीटर पोहोचल्यानंतर 15 जुलैपर्यंत पेरणी करते. यंदाच्या वर्षी पुढे गेलो आपण. सरीवरंबा किंवा BBF त्यापर्यंत करायचं आहे. कारण ते मिसळ ते सगळं घातलेलं खत आहे ना, त्या सरी वरंब्याच्या ह्याच्यात पोटात जाऊन बसतात. वरंब्याच्या पोटात 2 सळी खतं बसतात. ती आपल्या फळाला लागू पडतात. ती म्हणून ती घालायची आहेत. कोरड्यात पेरायचं नाही. डोंट सोईल इन ड्राय सॉईल. इट हॅज टू बी वेट. पाणी द्यायची, ओर करायची, त्यात पेरायचं तर उगवते. कोरड्यात पेरले मी आणि नंतर पाणी देतो, होणार नाही. ड्राय सोईल करणार नाही. ते करायचं आणि पेरायचं, मग पाणी द्यायचं, उगवून द्यायचं. आणि त्यात मिसळलेलं आहे. पेरणी कशी? इट हॅज टू बी डन बाय डिबलिंग करायचं. ट्रॅक्टर घेतलाय, ट्रॅक्टर मी करायला पेरणी किती लागले? 30 किलो लागले, 35 किलो, असं नाही चालणार. असं केलं तुम्हाला 15 ते 18 किलो बियाणं पडतंय डिबलिंगनं. सीड इज व्हेरी प्रेशियस. डिबलिंगनं केलं तुम्हाला 15 ते 18 किलो बियाणं पडतं. 4 साईड जास्ती खोल जाऊ नये. आणि सोय जर असेल पाण्याची आपल्याकडं, यू कॅन डू द सेम फ्रॉम 15 मे. 15 मे पासून केलं म्हणजे आपल्याला बरोबर सगळा सीझन मिळतो. त्याच्या आधी असते उष्णता जास्त असते. मग तुमचे ऑफ सीझनचे प्रयोग चालू आहेत ना, त्याला पुष्कळ चर्चा करतात त्याच्यावरती. पण ते ऑफ सीझन सगळ्यांना जमणार नाही आपल्याला. सीड रिमेन श्रिंकन, इट डझंट यील्ड बट इट जर्मिनेट्स. मी पहिला सांगितलं तुम्हाला की 27 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर, फ्रॉम 27 सप्टेंबर टू 13 ऑक्टोबर देर इज अ हेवी रेन फ्रॉम हस्त नक्षत्र. पीक काढायला अवघड असतं, म्हणून इट हॅज टू बी दिस वन. आणि मग 27 सप्टेंबरच्या आधी काय असतं? अगेन पुन्हा उत्तरा नक्षत्र 13 सप्टेंबर सगळं उत्तरा नक्षत्र असतं. उत्तरा नक्षत्र सर चांगलं पडतं, कधी पडलं तर पडतं, भरपूर पडतंय. नक्षत्राचे म्हणी
पडतील उत्तरा तर धान्य खायना कुत्रा, इतक्या उत्तरा पडतात, म्हणजे इतकं पिकतं ते धान्य. पण जास्ती आलं तर आपल्या सोयाबीनला हे आहे म्हणून 13 सप्टेंबर थोडी धोक्याचीच आहे. 13 सप्टेंबरच्या आधी आलं पीक तर फार चांगलं ना, येऊ शकतं आम्ही केलं तर. थोडक्यात काय की या 13 सप्टेंबरच्या आधी काढायला असं प्रेरणी करायचे आहे. पुढे घ्या. आता ट्रॅक्टरला जोडण्या यंत्राने करायचं आहे, मी बीबीएफ करा, काय हरकत नाही. पण बीबीएफ करताना काय करायचं आपल्याला, बियाणं मात्र मोजून द्यायचं त्याला. इट शुड बी लेस दॅन 20 kg. गिव्ह 20 किलोची जादा तेवढं द्यायचं. नंतर तो ट्रॅक्टर ड्रायव्हर काय असतो, बसतो, अहो आणा बी संपलंय, नको बी मी दिलं तेवढंच पेर, एका एकराला पुरवायचं येते बियाणे, मग तेवढंच कोण सांगायचं माहिती बरोबर. मग त्याच्या मागं राहायचं, ते आता बियाणा दिलाय आणि मी जातो घरात भाकरी खायला चालणार नाही काय नाही. तर त्याच्यामध्ये दोन्ही करायचं आहे आपण. तेवढ्या वेळ भागत आहे आमचा 15-18 किलो भागतोय. काल शेतकरी म्हटलं माझा 8 किलो 10 किलो भागतं, तेवढं पण कमी करू नका. का बीबीएफ करायचं ते म्हणतात, खतं देणं आमचं तमकं सगळं असतं, मजूर खतं मिळतो. पण आमची खतं तर आधीच देऊन झालेत ना. आमच्या सोयाबीनचा पॉईंट आहे की खतं आधीच झाले, ती मिसळले, त्याच्या वरंबाच्या आत पोटात जाऊन बसेल. इट इज टेकन बाय द क्रॉप. आणि का असं करायचं साहेब वरंबा की देर कॅन बी ड्रेनेज ऑफ वॉटर, एक्सेस वॉटर कॅन बी ड्रेन्ड आउट, or if it is less water, it can retain the water. There is no water stress. काही ठिकाणी वॉटर स्ट्रेस येणे शक्य असते. माती जाता सांगतो लिहिलं नाही, जाता स्ट्रेस येणे शक्य असते. मग आपलं म्हणतो की कुठल्याही पिकासाठी वॉटर स्ट्रेस असतं. मी सांगतो एका एकराला 2 किलो किंवा 1 किलो हायड्रोजेल वापरा. हायड्रोजेल खूप छान मिळतं, 200 रुपये किलो असतं. एका एकराला 1 किलो 2 किलो वापरलं, त्या खतावर वापरलं ना, त्याचं वैशिष्ट्य काय की आता यंदाच्या वर्षी पावसावर झालेला आहे. It adheres water, absorbs water, and retains water for some 90 to 100 days. There is no water stress. पाण्याचा ताण येत नाही. पाणी हळूहळू सोडतं, ते हळूहळू पाणी सोडतं आणि इट इज अवेलेबल फॉर. कुठेही सांगा तुम्ही लोकांना, तुम्ही मार्गदर्शन करणार आहे की पाण्याचा म्हणते वॉटर जेल म्हणतात, हायड्रोजेल म्हणतात, ते मिळतंय कुठेही. आम्हाला सांगलीमध्ये मिळते, आमच्या वसंतलाल चहाकडे मिळते. ते 200 रुपये किलो, जास्ती नाही का नाही. त्याच्यावरती आम्ही जो पार्टिसिपेट आम्ही 5,000 झाडं जगवलीत. किती सर? 5 नाही 1 मिलियन ट्री झाडं. तिथं पाऊस पडला अशा 1 मिलियन ट्री. हा, ती 10 लाख झाडं मोठी मोठी आम्ही जगवली. ती पाणी नसल्या ठिकाणी ती घातलं, प्रत्येक खड्ड्यात पाणी धरून ठेवते. ते 3-3 महिने तसंच राहते ते झाड. तसं ह्याच्यात पण होतं. इट कॅन अवॉइड द वॉटर स्ट्रेस. वॉटर जेल घाला तुम्ही त्याच्यामध्ये. पुढे घ्या. नेक्स्ट हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे ना, हे असं हे आहे तुमचं बीबीएफ वरंबा झालं. ठीक आहे, पुढचं घ्या. असं असतंय बघा. आता हे ज्याच्याकडे बीबीएफ यंत्र काय करायचं, इफ यू डोंट हॅव बीबीएफ देन व्हॉट टू डू, यू हॅव टू मेक ए ब्रिज अँड फॉलो 5 feet. 5 फुटाची रुंद सरी सोडायची. मी आत्ता केले, आता ह्याच्यात मी घेतलेलं नाही. 5 फुटाची रुंद सरी सोडलेली आहे. त्या सरीच्या पोटात ते आपण घातलेली खतं आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केला, टॉप मारला, त्या वरंब्याचा टॉप मारला. आपल्याला बेड मिळाला बरोबर त्या 3 फुटाचा. त्या 3 टोचे बसवले, 1-1-1 3 टोचे बसवले. इतकं छान जमले. आता मी आता सरांना दाखवलं सगळं, ते इतकं छान, ह्याच्यापेक्षा चांगला आलेला आहे. पुढे घ्या. आता हे आमच्या शेतातलं आहे. 3 फुटाची सरी टॉप मारला आहे, दोन्हीकडे लावलेलं आहे. हे आम्हाला 19.5 क्विंटल मिळाले बरं का, हे उत्पन्न 19.5 क्विंटल एकरी. पुढे घ्या. हे बघा, हे असं केलेलं आहे. हा 5 फुटाचा अजून एक काढा, मध्ये अजून एक टोचा बसू शकतो. तो सोयाबीन निता रोपं लाव. आम्ही काय करतो, एक जाता सांगून जातो, सुपर केन नर्सरी. मी उसामध्ये काम गेले. सुपर केन नर्सरी नावाप्रमाणे उसाची चांगली रोपं करण्याची टेक्नॉलॉजी आहे. 15-16 रोपं तयार होतात. इतके हेल्दी असतात, इतके चांगले असतात. लागल्यानंतर ते चांगलं होत असतं. त्याचे खर्च फक्त 70 पैसे येत असतो. त्याच्यासाठी आमचा गौरव झालेला आहे संजीवनी म्हणून. स्वीकारलेलं काय, ते सुपर केन नर्सरी करणार. मग गेल्या वर्षी बरोबर ऑक्टोबर बोलवून आलं, अहो हे तुमचं चांगलं झालंय, घेतलं. हे करणाऱ्या लोकांना, हे नव्हे, सुपर केन नर्सरी करणाऱ्या लोकांना एकरी 4,000 रुपये अनुदान देते महाराष्ट्र शासन. ती रोपं करून ठेवायची. सोयाबीन निघाली ती रोपं लावायची. खरी रोपं लावायची. 4,000 रुपये अनुदान मिळतंय. काही प्रयत्न केलेले आहेत लोकांनी. इतकं स्वीकारलंय तसा हा सोयाबीन स्वीकारला जाईल असं मला वाटतं. पुढे घ्या. तण नियंत्रण करणं आवश्यक आहे. फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे की पेरणी केल्यानंतर इमिजिएटली आफ्टर सोईंग वी हॅव टू डू
पेंडिमेथिल ऑन द सरफेस ऑफ द सिस्टम 3 ते 4 मिली. स्टॉम्प घ्या, तो गोल घेतला जातो. स्टॉम्प सगळ्यात चांगलं पेंडिमेथिल, गोल पण जातो. हे किती घ्यायचं, 200 लिटर पाण्यात इमिजिएटली आफ्टर सोईंग यू हॅव टू स्प्रे इट ऑन द सॉइल इटसेल्फ. उगवायच्या आधी दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत. लोक काय करतात, ते पहिल्या फवारणीच्या वेळेला त्या फवारणीमध्ये मिसळतात, तणनाशक फवारतात. काल आलता माणूस भेटायला, काय होणार आहे, तणनाशक फवारलं तुमच्या पिकावरती आणि माझं पीक पिवळं पडलं तुमच्या फवारणीनं. अशा चुका होत असतात. म्हणून लक्षात ठेवा की तणनाशक हे फक्त आणि फक्त पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फवारल्यानंतर तणनाशक घ्यायचं नाही. 24 तासाच्या. हा, आणि अगेन आय रिटर्न हिअर 20 आफ्टर 20 days there can be images hyper pursuits or so you can do intercultivation going another thing. But the thing is that you remember, if you do not control the weeds, there is a 30 to 40% less in yield. आता तुम्ही सांगा 30 ते 40% उत्पादन कमी झाल्यानंतर माझं टार्गेट आहे 20 क्विंटलचं, किती येणार सांगा? 40% गेल्यानंतर किती राहणार? 12 क्विंटल. तण काढलं नाही तर 12 क्विंटल. किती सोपं काम आहे. एक फवारणी घ्यायची एकदा आणि दुसरी काढले नंतर खोपं मारायचं. ते येऊनच येत नाही तणाल ते नंतर. पण हे केलं ना तर 20 क्विंटल, हे नाही केलं तर 12 क्विंटल तुम्ही सांगितलं. आणि हे सगळे सांगितलं तणाचे नियंत्रण न केल्यास 30 ते 40% इट हॅज टू बी डन, इट शुड बी डन नेक्स्ट पीक. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला की देर हॅज टू बी 4 foliar sprays at critical stages. What are the phases of growth? There can be 2 separate phases. One is the pre-flowering and other post-flowering. You can see 1, 2, 3, 4, 5. 5 phases are before flowering, and then after that, these are the 8 phases are after flowering. Reproductive phase. कोण दिसते का सगळ्यांना? मला आता चुकीचं बोललो काय इथं बसा घेऊ काय? एखाद्या माणसाला चुकलं ते मला बरं वाटत नाही हो, म्हणून म्हटलं. बघा, ह्या त्याच्या फेजेस आहेत. पुढे घ्या नेक्स्ट प्लीज. हे लक्षात घ्या. बघा इथं तुम्हाला दिसते सगळ्यांना. बघा, इथलं फार महत्वाचं आहे सगळं. आतापर्यंत झालं महत्वाचं नाही, याच्यानं नाही. तिथे ऑल्सो इम्पॉर्टंट. पाणी आहे का? आता ह्या काय झालं की हे तुम्ही बघताय ना, आपण पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर उगवण होते. देयर इज इमर्जन्स ऑफ सीड अँड यू कॅन सी दिस इज इमर्जिंग. आपण दिस इज नॅचरल. ओके, नॅचरल आहे. पण बघा, ती एवढी स्मॉल टेनी सीड इज कमिंग अप. ते वरच्या ढेकूळ असतं ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने 15 पटी त्याला ढकलून वर येते. पोपडे आले, शेतकरी पोपडा आले, उगवलं पोपडा आले जातं. पोपड ते ढकलून येते. तुम्ही प्रयोग करून बघा. युअर रिसर्च यू कॅन डू. बीचा वजन मोजा आणि त्याच्यावरती 10 ग्रॅम 20 ग्रॅम 25 ग्रॅम किती ग्रॅम पण ते ढकलते बघा. ते ढकलून येते. दगडाच्या खांद्या कुठनं येते तर ताकद. मला एका आता म्हणायचं काय हो, मेंदू असतो का? मेंदू असतो का? म्हटलं मेंदू काय नसतो. मग कोण करते काम? काम करणारे, संदेश देणारे पिगमेंट्स असतात. आपल्याला फक्त क्लोरोफिल पिगमेंट मिळतात, क्रोमोप्लास्ट मिळतात. ह्याच्यामध्ये असतो एक पिगमेंट असतो फायटोक्रोम. नाव लक्षात ठेवा. फायटोक्रोम पिगमेंट असतो. तो इतक्या ऍक्टिव्हिटीज करत असतो की जर्मिनेशन पासून पानं येणं, त्याला कळ्या येणं, त्याला फुलं येणं, ते मॅच्युरिटी येणं, त्याला हे आणि इव्हन सगळे हे करत असतो तो. ॲट द सेम टाइम इट इज रिलीजिंग हार्मोन्स. हार्मोन्स तयार करायचं काम ते करत असतो. आणि ते ती ताकद त्याला कुठनं येत असते तर त्या फायटोक्रोम मध्ये येत असते. फायटोक्रोम असते. त्यामुळे फायटोक्रोम बघा, लगेच त्याला पानं आले, ते कॉटलिन स्टेज झाली. पुढे घ्या. नेक्स्ट मेन स्टुडिओ ती कॉटलेट आणली प्रिव्हियसनस आहे त्याला ते सांगितलं. पुढे घ्या. हे बघा, असं येतं. हे सगळं कोण गव्हर्न करते? इट इज गव्हर्न बाय फायटोक्रोम. इट इज रिलीजिंग फायटो हार्मोन. हार्मोनल बॅलन्स असतो ना,
Hormonal balance is the transition from vegetative to reproductive phase. It is governed by hormonal balance, and that is governed by phytochrome. Hormonal balance is governed by nutritional status of the plant. It is governed by microbial composition of the soil. म्हणून मायक्रोबिया, न्यूट्रिशन आणि हार्मोन तिन्हींचं म्हणून एकत्र जे होतं ना त्याचा रिझल्ट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड हे सगळं संतुलन. केवळ न्यूट्रिशन चालत नाही, केवळ हार्मोन चालत नाही, केवळ मायक्रोबिया. आपण मायक्रोबिया घालतच नाही. सुदैवाने इतके छान छान डेव्हलप झाले मायक्रोबियल कॉन्सेप्ट येतं आपल्याला नसते. हे बघा कसं होतंय. पुढे घ्या पुढं घ्या सरकवा आता पुढं. हे बघा हे सगळं तुम्ही बघताय सगळे किती आले बघा. किती छान आहे का माझ्या प्रयोगातले शेंगा. घ्या पुढे घ्या. काय आहे 3 अवस्था न्याय स्टेज स्पेसिफिक फोलियर स्प्रेज ऑफ हार्मोन. सोयासिंजन नॉट ओनली हार्मोन. दिस इज संरक्षण, संपोषण, संजीवन. 4 स्टेजेस कल्पलेले आपण. 4 स्टेजेस वर टू डू द फोलियर स्प्रेज ऑफ फॉर प्रोटेक्शन ऑफ द क्रॉप, for balanced nutrition and hormonal balance. Combination of all these things results in bumper yield 20 quintal per acre. Next please. Ata, what are the components of this thing? What are the components of soya sanjeevani? I have given the name soya sanjeevani. English में soya enhancer है. Enhancer means enhancer. There has to be sanjivaka. This is sanjivaka means plant hormone. This is a nutrient, jala vidra, water soluble nutrient, and this is an insecticide and fungicide. The combination of all these things, ह्या सगळ्यांचं mixture of all these things were to spray at specific stages. क्रिटिकल स्टेजेस. कोणत्या क्रिटिकल ते बघूया आपण. मग लोक म्हणतात ते ह्यात ते मिसळतात. आपण जातो दुकानदाराकडे. हे दुकान हे ह्यात चालत नाही, ते ह्यात ते चालत नाही, मी सांगतो ते घ्या, ते ह्याच्यापेक्षा चांगला आहे. आणि तिथं माणूस फसतो. सांगतो ते फसतो सांगतो. मी सांगितलं असं ऑक्सिजन, मी सांगितलं त्यात कुठे जिब्रॅलिन घेतलं नसतंय. तर दुकानदार दिलं जिब्रॅलिन. आमच्या गावात घडलेलं जिब्रॅलिन झालं. त्या फुलं चाललीत त्या. आणि मग दाखवा म्हणजे काय केलं, काय सांगायचं. आणि दुकानात स्वतःच लोक वापरलं. ह्याच्यापेक्षा ते जिब्रॅलिन चांगला आहे म्हटलं. हे जिब्रॅलिन नाही तर कशा घालतात मी. ऑक्सिजन, जलविद्रा पोषण, त्या सगळ्यांचं मिश्रण. काय सायटोकाइनोल ऍसिड आहे. 6B म्हणजे सायटोकाइनोल आहे. मेथ्युकार्टोड आहे. त्यानंतर सोल्युबल रिएक्शन 19-19-19 12-0 पोटॅशियम स्कोर आहे. हे इतके महत्वाचे. कुठल्या वेळा काय द्यायचं हे महत्वाचं आहे. ते सगळं मिसळून जायचं नाही. कुठल्या वेळा कोणतं गर्जन द्यायचं, कुठलं इन्सेक्ट होतं, कुठं त्या स्टेज स्पेसिफिक आहे. मनावर सगळं मिसळून करून ठेवायचं नाही. ॲट वन स्टेज हुड शुड बी गिवन. हे महत्वाचं आहे ना. दॅट इज सोया संजीवनी. दॅट इज सोया. कसं आहे बघा पुढे घ्या. आता पहिली फवारणी केव्हा द्यायची आहे. जरा लक्षात ठेवा कोणते द्यायचे आहेत. 4 मी स्टेजेस सांगितलेले आहेत. देर आर 4 इम्पॉर्टंट स्टेजेस. व्हॉट आर दे. ॲट 15 to 20 days, first foliar. Second is 35 to 40 days. Third is 55 to 60 days. And fourth is 75 days. Why 13 to 15 to 20 days? Early vigor. Early vigor in any crop is very, very important. Vigorous early crop असेल तर तो उत्पन्न चांगलं. तो पाया आहे. दॅट इज बेस फॉर हाय यील्ड. काय करायचं आपल्याला. We have to ensure good yield. We have to protect, because at this stage there has to be. त्याचा चक्रीभुंगा येतोच. स्टेम फ्लाय येते. स्टेम वर येतो, चक्रीभुंगा येतो. मग आम्ही जातो एक चांगलं द्यावं इन्सेक्टसाईड. फार पाण्यात कुरतडा आले ते वाढले ते शेंडात मरायला आहे. लोक म्हणतात ते रोप मरायला माझं. प्लांट इज डाईंग. बारका आहे ते बघा. बारकी रोपं मरायला लागतात. रोपांची मग ते चक्रीभुंगा असतो, त्या स्टेम फ्लाय असतो, त्या हे असतो. त्याला एक आहे आलिका. घ्या आलिका. नॉट इव्हन रोगो. अलिकामध्ये काय असते. गणेश सांगा. अलिकामध्ये काय असते. अलिकामध्ये असतंय थायमॅथॉक्सिन आहे. आणि हे आहे तुझं काय सगळ्या बोलला आपण लांबडा तयार होते. अलिका ते काय करते. अलिका मी
थायमॅटोजेनची स्टमक सिस्टेमिक आहे ते, आणि त्याचे कॉन्टॅक्ट दोन मिनिट इतकं काम करते. तिथं आलेल्या तुमच्या स्टेम बरोबरला येऊन देत नाही, त्याला येत नाही, काही चक्रीभुंगा येत नाही, ते मर होत नाही, आणि चांगलं दिसायचं. किती काय हे ओनली 40 मिली सफिशियंट फॉर 75 लिटर. 40 मध्ये लोक काय करतात, एका पंपाला 40 मिली घेतात, एका क्षेत्रात. आणि तिथं दुकान आहे एवढा काय होतंय 40 मध्ये, 40 मध्ये एका पंपाला लागतंय. आम्ही सांगतो एका एकराला सांगतो म्हणजे 40. तिथं फसतोय माणूस म्हणून तिथं तुमची आमची ड्युटी आहे की असं करायचं नाही म्हणून सांगायचं, आम्हाला फोन करा म्हणून सांगतो. तिथं फसतोय. 40 महाग आहे होते, महाग असते ते. आणि 22 साधा 22 कुठे मिळतं ते. वे टू गिव्ह 2 ग्रॅम पर लिटर 150. देन 12 एक्सेचुरो काय ते 12 एक्सेचुरो इतकं चांगलं आहे बघा, ते घातलं की फरकच पडतो मोठा. म्हणून 500 ग्रॅम एका लिटर पाण्याला 7 ग्रॅम हा हिशोब ठेवायचा. त्याप्रमाणे 500 ग्रॅम येते. दिस इज सफिशियंट. हे मिळत नाही त्या आमच्या किट आहे ना सोयाबीन, त्यात मिळत नाही, ते बाजारात घ्यावं लागतं. आणि मग ऑक्झिन घ्यायचं. ऑक्झिन NA और IBA 10 ppm आणि सायटोकायनिन 40 ppm. आता 10 ppm आणि 40 ppm मोजायचं असं तुमच्या नखातनं गेलं तर ते म्हणजे 10 मिलीग्रॅम पर लिटर. कुठल्या सोनाराकडे जाऊन मोजून आणायचं शेतकऱ्यांना? कुठल्या 10 मिलीग्रॅम कसं मोजून आणायचं? तसं काय करू नका. तुमच्याकडे आता आम्ही तुम्हाला प्रयोगासाठी तुम्हाला किट द्यायला सांगतो कोणा तरी, ते मोजायला सांगितले का हे मोजलेलं ते घातले की 10 ppm व्हायला नाही का, हे म्हणून करायचं. हे घेणं आवश्यकच आहे. त्यानं काय होत असतंय, सायटोकायनिन कधी एकटं फवारायचं नसतंय. सायटोकायनिन कधी एकटं फवारायचं नाही. इट हॅज टू बी आयदर असोसिएटेड विथ ऑक्झिन और टू बी एक्झर्टेड और टू बी ट्राय. कशाच्या तरी काय नुसतं सायटोकायनिन करू नका, म्हणजे अनडिफरेन्शिएट टिश्यू निर्माण होतात त्यामध्ये. पण ते घ्यायचं आहे 10 ppm. हे त्यातनं काय होतं की साईड ब्रांचेस असतात ना, त्याचे अंकुर निर्माण होतात. डार्क ग्रीन फोलिओज असतं, काळं भरत असतं. आणि हे घ्यायचं म्हणजे तिन्ही झालं. क्रॉप प्रोटेक्शन इज न्यूट्रिशन इज आणि ऑक्झिन. दिस इज अ स्टॉक सोल्युशन. स्टेप काय कमी जातो हे सगळं होत असतं. पुढे घ्या. सेकंड स्प्रे केव्हा व्हेन टू गिव्ह इट ॲट 35 to 40 days. सोयाबीन मध्ये बोलतो मी, टॉकिंग अबाउट सोयाबीन ॲट 35. काय घडत असते इथं, यू शुड नो द फेजेस. कुठल्या वेळा काय आलंय कीड आणि फवारायला असं पडायचं नाही. 35 ते काय नक्की तिथं, कारण इट इज प्री फ्लॉवरिंग. आत्ता कुठं जस्ट बर्ड्स आर अपिअरिंग, फ्लॉवरिंग बर्ड्स, अँड दॅट टाइम यू हॅव टू डू. त्याला काय करायचं आपल्याला की प्रोफेक्स सुपर इतकं चांगलं आहे ते की ते त्याच्यावरती आलेल्या अळ्या मरतात, अंडी मरतात, कोष एक सर. आणि नेमके काय ती फ्लॉवरिंग फेज असते, त्या बर्ड्सवरती याच्यावरती बारीक किडी आलेले असतात, ते आपल्याला दिसत नाही. आणि त्या सगळ्या कळ्या खाऊन टाकतात, मरून जातात आणि गळायला लागतात, आणि आपलं उत्पन्न 8 क्विंटल होतं. हे घेतलं पाहिजे, आत्ताच घेतलं पाहिजे. पहिल्या फवारणीनंतर 20 दिवसांनी दुसरी फवारणी. 20 दिवसापर्यंत पहिल्या फवारणीचा फरक राहतो. म्हणून 20 डेजचा मी ठेवलाय शेड्यूल. 20 दिवसानं बदललेलं आपण फरक. 20 दिवस झालेले आहे आता. कारण पहिलं आपण घेतलंय ना, अलिकाचं प्रमाण संपलं आहे, काम संपलं त्याचं. तिथं प्रोफेक्ट सुपर घ्यायचं. किती 100 लिटर पाणी आहे, टू टेक 100 लिटर वॉटर, 2 मिली पर लिटर प्रोफेक्ट सुपर, व्हेरी गुड फॉर्म्युला. अँड यू हॅव टू टेक रोको. इट इज अ रेनी सीझन. There is always the appearance of fungal growth. Roco is preventing as well as curative. Preventing, it doesn't allow the fungus to grow on it. I mean, if it appeared, उसको मार देता है. काळोखी तितके छान दिसत असते ते. म्हणून तांबेरा नियंत्रण होते, सगळ्या रोगांना होते. म्हणजे द्यायला पाहिजे. कूज येत नाही. पावसाळी जास्ती कुजत असेल ना, ते कुजवून देत नाही. ते कुठल्याही तुमच्या खोडाला कुजत नाही, विळाला कुजत नाही. यू हॅव टू गिव्ह कॅल्शियम नायट्रेट. काय देते, किती per liter 7 gram. We are taking 100 liter water with 700 and we have to chillate it further. कॅल्शियम नायट्रेट काय माहिती आहे, कॅल्शियमचं इतकं महत्वाचं आहे, आपण अजूनही घेत नाही. आणि कॅल्शियम ऍक्ट ॲज अ सेकंड मेसेंजर. तुम्ही ऐकताय का नाही? सेकंड मेसेंजर ऐकलंय? कोणी ऐकलंय सेकंड मेसेंजर? फर्स्ट मेसेंजर, सेकंड मेसेंजर. म्हणजे मेसेज देतात ते काय करायचं ते, त्याचं कुणाला दखल घेत नाही आपण. आज जातं आणि हे घडू दे, ते घडू दे. आता सकाळपासून मेसेज दिलं तर तुम्ही आता बोलवलं सगळ्यांना बोलून, हे सगळे मेसेज द्यायचं काम ते करत असतं. सगळ्या केमिकल बायोकेमिकल इंटरॅक्शन सगळं घडवत असतं ते. आणि प्लस सेल वॉल
थिकनिंग ऑफ द सेल वॉल, एलॅबोरेटिंग द सेल मेम्ब्रेन ते करत असतं. आणि आतल्या सेल मेम्ब्रेनच्या वरती ऑन द सरफेस ऑफ सेल मेम्ब्रेन मेनी एन्झाइम्स आर क्रिएटेड, दे आर ऍक्टिव्ह. मेम्ब्रेन स्टॅबिलिटीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. आणि आता दिस इज फ्रॉम देअर इज ए ग्रँड ग्रोथ फेज. आपण बघितले काय, माझा नातू आता 8वीत 9वीत गेला, एकदम उंच दिसायला हो. तसं त्याची ग्रँड ग्रोथ पिरियड असते, ग्रँड ग्रोथ पिरियड असते. आणि इथनं सगळे फांद्या फुलं सगळे येणार, ते ट्रान्झिशन फेज, अवस्था बदलणार असते ती. म्हणून तिथं वी हॅव टू गिव्ह कॅल्शियम नायट्रेट 700. आणि चिलेटेड फेरस, लोक म्हणतात हळद्याला व्हायरस नाही येऊ शकतो, पण व्हायरस यूज येत नाही. पण त्या फेरसची हे असते, मला फोटो येतात. आता फेरस मिळाले, चिलेटेड फेरस 1 ग्रॅम पर लिटर मिळते बाजारात चांगलं. हे घेतलं ना की देर इज नो एवढी, देर इज नो दिस वन. आणि देन द मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस सोयाबीन हिस्ट्री, दिस इज मेपिकॉट क्लोराईड. मेपिकॉट क्लोराईड घेतलंच पाहिजे. लोक म्हणतात शेतकरी लई चांगला आलाय आमचा संगम. मी पण म्हणतो माझा लई चांगला केवढा कमरे एवढा झालाय आमचा. आम्हाला कमरे एवढा संगम नको आहे, कमरे एवढे दुऱ्या नको आहे, कमरे एवढ्या त्याची सोय नको आहे. आम्हाला केवढं पाहिजे, गुडघ्याच्या खाली, गुडघ्याच्या बरोबर पाहिजे. मग ते कसं करायचं? मेपिकॉट क्लोराईड, घरडाचा चमत्कार मिळते कुठे? 200 रुपयाला बाटली तेवढी पुरती. घरडाचा चमत्कार घेतलं ना, ते काय करत असते, किती काय ते फाजील वेळ, एक्सेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज प्रिव्हेंटेड. पुष्कळ त्याला फांद्या येतात, सब ब्रांचेस नोट्स आर शॉर्टर. आणि जी फोरी डार्क ग्रीन आणि मिनी फ्लावर सारखं इतकी फुलं येतात, 100, 200, 300, 400 फुलं येतात. मुळं जे असतात ना, मुळं सगळीकडे पसरतात. इतके चौक आपण केलेला मोठाने मोठा वरंबा केलेला आहे, रिच अँड फॉरवर्ड रिजेस केल्यात. आणि त्याच्यावरती खतं घातले, त्या सगळ्या खतात जाऊन बसल्या, ते मुळं जातात. सगळं खतं घातलेले ऍब्सॉर्ब करून घेतात. सरीच्या पोटात घातलेले आपण खतं ती सगळे ऍब्सॉर्ब करून घेतात. म्हणजे देर इज अ गुड नरिशमेंट. त्या सगळ्या कणाकणाचा उपयोग जातो. झाड इतकं वाढलेलं लागतं, काळं भोर दिसायला लागतं आणि भरपूर फुलं आलेली असतात. सगळं होत असते. वसंत ऊर्जा सांगितलंय, मिळालं तर घरांचं घालू नका. माझ्या किटमध्ये नाही येत ती, मग नंतर मी घातलं ते घरांचं काय, ते कायटीनच ऍक्टिव्हिटी आहे, मिळालं तर घाला. हे सगळे काय असतात सगळं एकदम हे करतात, ते सगळे मग काम करत असतात. म्हणजे आता दुसरी फवारणी झालेली आहे, किडीचा बंदोबस्त झालेला आहे, भरपूर फांदे आलेले आहेत, भरपूर फुलं आलेली आहेत. आता या सगळ्या फुलांचं रूपांतर झालं पाहिजे शेंगेमध्ये. 55व्या दिवशी बघा तिसरी फवारणी 20 दिवस आहेत ना, 20 days इंटरव्हल आम्ही शेंगे. कारण पहिल्या दिवसाचं 10 हे होतात. पुढची घ्या ना, नेक्स्ट तिसरी फवारणी 55 to 60 days. पहिली किंवा 15 ते 20 दिवस, दुसरी 35 ते 40, 20 दिवसाने 55 दिवस. आता कुठची स्टेज आहे? पुष्कळ फुलं आली ती गळणार असतात, शेंगा आल्या असतात त्या गळणार असतात. त्याच्यावरती किडींचं आक्रमण होणं असतं, त्यावरती रोग येणं असतं. पावसाळ्याचा सीझन आहे, फंगल डिसीज येणार आहे. ह्याचा सगळ्याचा बंदोबस्त करायचा आहे. चौथी फवारणी, तिसरी फवारणी 100 लिटर पाणी पुरतंय. जास्ती घ्या. मला घागरी आणून द्यायची नाही तुम्हाला, 100 जास्ती घ्या. आणि काय करायचं म्हणजे आता घ्यायचं कोराजेन काय घ्यायचं एकदा. आता बारीक आळ्या असतात, त्या आळ्या मेल्या पाहिजे. आळ्या घातल्या की 20 दिवस पण आळ्या येत नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोको घ्या. रोको काय करतंय? क्युरेटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे आलेल्या त्या रोगाला काढतंय आणि येऊ नये म्हणून पण काम करतंय. म्हणून रोको घ्या, 2दा घेतोय. रोको घ्या, ते चांगला आहे. आणि पोटॅशियम सोनाईट म्हणजे काय? पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर. आपण मॅग्नेशियम दिलेलंच नव्हतं, पोटॅशियम मॅग्नेशियम आधी काय दिलं आपण? 12 नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे. नंतर कॅल्शियम दिलं, फेरस दिलं. आता पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर ती म्हणून एकत्र काम करतात. इतकं महत्वाचं आहे पोटॅशियम की द्राक्षामध्ये दावणी आता ते डॅमेज नियंत्रण करतात, रोगांचं नियंत्रण करत असतात ते. पण पोटॅशियम सोनाईट ऍट द सेम टाइम झिंक घ्यायचे आपल्याला. झिंकचं काम एन्झाइम ऍक्टिव्हिटी, विशेषतः ऑक्सिजन निर्मिती असते ना. आता आपल्याला गळू द्यायचं, एक फुल गळलं नाही पाहिजे, एक शेंग गळली नाही पाहिजे, झिंक घ्यायचं आहे. मेन एन्झाइम ऍक्टिव्हिटी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फुलं गळून येत म्हणून ट्रायाकॉन्टॅनॉल काय आहे? इथे वनस्पतीजन्य आहे पूर्णपणे. कुठं तुम्ही बघताय ना की जे वॅक्सिलेर असतात, कुठले वॅक्सिलेर उसाच्या पानावरती असतो किंवा कशावरती असतो, त्या वॅक्सिनमध्ये ट्रायकॉन्टॅनॉल असतं. आणि बाजारात बेकुल शिवा म्हणतात ते इतकं ऍक्टिव्ह असतं. किती घ्यायचं? 1 to 2 ppm घ्यायचं. किती ऍक्टिव्ह असतं? फवारल्यानंतर काही सेकंदात ते मुळापर्यंत पोहोचतं.
मुळं ऍक्टिव्हेट होतात, परत जमिनीत सुरू होतं वक्षण. म्हणून काही सेकंड म्हणून ट्रायकॉर्डना घ्यायचं आणि स्वस्त असतं, 100 रुपयाचं पुरतं, ते घ्यायला लागतंय. शक्तिमान घ्या, विपुल घ्या, शिवाय प्रत्येकाने काढलं किती 100 मध्ये फिरतं. 2 चिमिरी घेतलं काय बिघडत नाही. आणि तुमच्याकडे असलं तर सीबीडार्क घ्या किंवा न घ्या, ऊर्जा घ्या किंवा न घ्या, पण इथंपर्यंत घ्या, पुढचं ऑप्शनल आहे तुमचं. असेल तर घ्यायला खूप चांगले परिणाम मिळतील. सीबीड मध्ये सगळं 6B असतं ते. आता हे झालं तर चौथी फवारणी संपलं, शेवटचं फवारणी सांगितली की म्हणजे काम संपलं. जेवायला जावे का मी आपण बघा, चौथी फवारणी पिकाचं वय 75. बघा आपण काय काय ठरलंय, 15 ते 20, 35 ते 40, 55 ते 60, सगळी फुलं सेट झालेली आहेत, शंका करणार नाही आहेत, निरोगी आहेत. तो तुमचा कोराजन घेतला तो आत आलेला येऊन देणार नाही 20 दिवस, पण 20 दिवस संपले, आता काय करणार तुम्ही? आता इथं 120 लिटर पाणी लागणार. क्विनॉल फास्ट घ्यायचं. ते कसं असतं, फ्युम्स तयार करतं, त्याच्या फ्युम्स करतो. आणि आता ह्या केळीला आणखीन काय आळ्या आल्या असतात, मोठ्या असतात, आळ्या असतात, मोठ्या आळ्या येत असतात, ते क्विनॉल फास्ट बंदोबस्त करतं. किंवा आणखीन काय तुम्ही लान्सर गोल्ड घ्या किंवा आणखीन कोणतंही घ्या, तुम्ही क्विनॉल फास्ट घ्या, कोणतंही घ्या, तुमच्या माहिती प्रमाणे घ्या. किती लागतंय? 245 मिली. कॉन्टाफ घ्या, कॉन्टाफ टीट घेऊ नका, कॉन्टाफ घ्या. प्रोपिनो प्रोपिक काय गणेश काय ते प्रोपिकोन झालंय ना, कॉन्टाफ प्रोपिकोन झालं. हा एकदा कोण झालं काय कॉन्टाफ हे घ्यायचं. ते काय करतं माहिती काय, हा ते घेतल्यानंतर काय असते की त्या ह्युमिडिटी असते, ह्युमिडिटी असते, सगळ्या प्रकारचे रोग येणार असतात, बुरशी येणार, त्याचं प्रिव्हेन्शन ते करते कॉन्टाफ. आणि जोडीला 13-0-45 13 पोटॅशियम नायट्रेट. लोक म्हणतात पोटॅशियम 0.52-34 काय नको. आता फॉस्फरसचा रोल नाही, आता फक्त पोटॅशियमचा आणि नायट्रोजनचा. मग काय 13 म्हणजे नायट्रोजन, 0 म्हणजे फॉस्फरस. आपण 0 फॉस्फरस देतो, आता फॉस्फरस नको आहे मला. आणि पोटॅशियम का 0 नायट्रोजन पाहिजे आपल्याला? 13-0 नायट्रोजन काय घ्यायचं त्यातनं, एक लक्षात घ्या. इट इज लिग्युम असल्याने सगळ्या लिग्युमचे गाठी असतात मुळावरती, त्या काय होत असतात, दे डिमांड नायट्रोजन. आतापर्यंत काय होतं, त्या शेंगा नव्हत्या तो म्हणून असलेलं नायट्रोजन त्या खेळत होत्या, पण शेंगा लागले त्या फराळाचा सगळा नायट्रोजन पानाचा कुठचा असतो त्याच्याकडे जात होता. त्यामुळे लिग्युम्स असतात त्याचे नोड्यूल्स डिसइंटिग्रेट होतात. मग डिसइंटिग्रेट मग नायट्रोजन मिळणार कुठला? 13-0 नायट्रोजन पुरतो आपल्याला, एवढा नारळ पुरतो. नायट्रोजन मुख्य म्हणजे ते नायट्रोजन आणि हे आहे ना, प्रोटीन्स आहेत, ते पाहिजे. इथं आता 0.52-34 देऊ नका. 0.52 नायट्रोजन 0 आहे आणि 52चं काय काम नाही, फॉस्फरसचं काम नाही आहे. 34 पोटॅशियमचं पाहिजे. 13-0 घ्या आणि जोडीला बोरॉन घ्या 800 ग्रॅम. दोन्हीचं मिळून काम असतं, टीम वर्क येत असतं. हे दोन्ही मिळून काय करतात, व्हॉट एव्हर सिंथेसाइज इन लीफ, पानामध्ये तयार फोटो, ते सगळं अन्न वाहून आणतात आणि त्या शेंगेत भरतात. शेंगा भरण्याची किंमत असते. दाणे टपोरे होतात, दाणे मोठे होतात, वजनदार होतात, चमकदार होतात. 13-0-45 कुठलंही संजीवक वापरायचं नाही. आता तुम्ही कुठं संजीवक प्लॅनोफिक्स वापरा आणि कोणतं सांगतो लोकांना हे घ्या बघा कसं होते. ते प्लॅनोफिक्स मारा आणि काय मारा, ते पानं हिरवी असतात, शेंगा वाळ्यातात, काढणार कसं ते? त्या मशीन मध्ये जात नाही, पाने हिरवी वाळायचे, मग ते पानं वाळवायचे आणखी औषध मारावं लागतं. तसं न करा, संजीवक वापरायला नो हार्मोन्स या, फक्त हार्मोन हे केल्यानंतर आणि इथं प्रोटेक्टेड बाय क्विनॉल फास्ट, कॉन्टाफ आणि हे सगळं, अशी ही कथा आहे. पुढे घ्या. आता हे सगळं झालं, सगळं घ्या. नेक्स्ट घ्या. आता माहिती असतं ते एक जनरल तुम्हाला माहिती आहे, मी बरोबर पळवणार हे काय दाखवत असणार नाही काय नाही. नेक्स्ट प्लीज. खोड माशी असते, कच्च्या माशीसारखी असते. माझी हे सांगत बसत नाही, खोड माशीचं वर्णन करत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. पुढे घ्या. ते बघा फक्त दाखवणार. खोडमाशी अशी असते, तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यांना कसं असते खोडमाशी वगैरे. आपल्याला माहिती परिचय नसतो. ते खोडात जाते आणि सगळं काय करत असते. केव्हा असते? 15 ते 18 अर्ली फेजमध्ये येते ती. अर्ली फेज म्हणून तेव्हा फवारणी घेतली आपल्याला. नेक्स्ट काय आणखी काय, चक्री फुंका अर्ली फेजमध्ये येतो. केव्हा येतो म्हणून त्यावेळेला आपण काय ते वेगळी स्टेज असते, ते फवारणी केलेलं आहे. पुढे घ्या. ते बघा प्रोडक्ट आला तो लोकांना पानं असं कुरतोडा आला, तो प्रोडक्ट आला, त्याला फवारणी आहे ना पहिली.
पहिली आहे दुसऱ्या पद्धतीत सापडते बघ. हे सगळे किडे आणि रोग आमच्या फवारणीत सापडतात ते म्हणून जातात. पुढे घ्या. तंबाखू पाण्यात पुढे घ्या. हे बघा पाणी गुंडाळणारी आली. त्याला सांगितलंय आपण कुठे घ्यायचं, पिनॉल घ्या, इंडॉक्सी कार्बाईड सांगितलेलं आहे. पुढे घ्या. उंट आळी, जसं उंट होते लोक मजा म्हणतात खात असते नुकसान. पुढे घ्या. नागाळी हे फक्त तुम्हाला माहीत असेल तर पण तुमच्याकडे घ्या. आहे माझं काय कुठलंही माझं काय पेटंट नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी वापरावं असं माझी इच्छा आहे. पुढे घ्या. हे जर आलं ना एका रात्रीवर संपून टाकतंय. उडदामध्ये जर आलं हे असेल ना, आज बघितलं संध्याकाळी पाहता उद्या 2 दिवसात फवारणी केली नाही तर 2 दिवसात रात्रीचे पानांची चाळ होऊन जात असते. उडदाचं पीक झिरो होत असतं. पुढे घ्या. हे येते तांबेरा रोग. आपण काय केलंय, प्रत्येक स्त्रीला येणाऱ्या किडीच्या अनुसरून आपण ते इन्सेक्टिसाइड घेतले आहे आणि रोको घेतलेला आहे आणि त्याच्या बरोबर ते छत्र पांघरुण आहे होते, ब्लँकेट पांघरुण. काय वाटेल तांबेरीमध्ये आणि तिला आम्ही आत पांघरुणात बसतोय आम्ही ब्लँकेट. पुढे घ्या. ते बघितलं. खोडकूद आहे या सगळ्याचा नियंत्रण रोको करतोय. रोको पुढे घ्या. चारकोल रॉट हे आहे कॉमन. त्या रोकोन आणि हे सगळ्याचं नियंत्रण येतच नाही त्याच्यावरती. पुढे घ्या. बीज प्रक्रिया आवश्यक तपकिरी टपके येत असतात. पुढे घ्या. हे बघितलं. फाटोपथराईट असतो. पाणी जास्त साठलं तर आम्ही काय केले वरंबावरती लावलेला आहे. प्लांटिंग ऑन रिजेस अँड फरोज मध्ये देर इज नो स्कोप. स्कोप इज मिनिमाइज फॉर स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. त्याच्यामुळे इट कॅन बी कंट्रोल. निचरा होत असतो. ड्रेनेज इज देअर. नेक्स्ट प्लीज. हे बघितलं. बुंदा सोडत असतो. एकच त्याला काम आहे की व्हाय रिजेस अँड फरोज डोंट सो इट ऑन प्लेन लँड. पुढे घ्या. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट इट इज टेकन केअर ऑफ. नेक्स्ट प्लीज. बुरशी शेंगेवरेड. तो आपण जे घेतो ना सगळं ते वॉटेवर पुढचं घ्या. नेक्स्ट प्लीज. शेंगा बघा. सोयाबीनच्या शेंगा किती भरपूर येतात ना. 300-400 शेंगा ॲज अगेन्स्ट 50, 60, 70 पर प्लांट. पर प्लांट इज हॅपनिंग ऑन द फील्ड ऑफ फार्मर्स. नेक्स्ट प्लीज. किती फुलं आलेत बघा. आता जसं तुमच्याकडे आलोय तसं आय वेंट टू. हे बघा. हे बारामती होळ आमचं जे आहे ना MSCS आगार करतो ते शोषण केलं. काही शेतकरी आहेत त्यांनी घेतलं. तो तुळशीराव शेतकरी म्हणतो मोदाला मोज किती आहेत. 300 शेंगा आल्या त्या. ही आमची जायभाई म्हणून आमचे रिसर्चर आहे तिथं. त्याला मी आणि डॉक्टर देशमुख त्याच्यामध्ये मेंबर होता MSCS मध्ये. माणसं काम करतात खूप. हा शेतकरी तुम्हाला दाखवणार. पुढे घ्या. ते बघा परिस्थिती वेगळी आपल्या हातात नसते. आमच्या हातात फक्त फवारण्या आहेत. फवारण्याबद्दल केल्या तर असं पाणी भरतं हो. पाऊस अतिशय पाणी इतकं पाणी भरतं. मग ह्यातनं काय निघत नाही. फाटोपथर येतो आमकं होतं मरून जातं. काय मिळत नाही. हातात 2 क्विंटल मिळत नाही. 1.5 क्विंटल मिळत नाही. पुढे बघा. हे बघा असं पाणी येतंय. पुढे घ्या. पण असं जरी झालं तरी आमच्या गावाचा हे आहे शेतकरी आहे. भावाची वाटणी झाली. उजव्या बाजूला आहे ना मोठा भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे. त्यानं फवारणी केली, याने फवारणी केली नाही. गुंठे किती 25 गुंठे काय क्षेत्र होतं. पाण्यात सापडलं किती मध्ये 20 दिवस फॉर 20 days इट वॉज सबमर्ज्ड अँड ही गॉट 13 क्विंटल पर एकर. ही गॉट 1.5 क्विंटल पर एकर. संजीवकांचा परिणाम इट कॅन इंड्यूस टॉलरन्स टू फ्लड. हे असं होत असतंय. बघा किती सोपं आहे. संजीवक काय काम करतात ते आज जाऊन सांगायला म्हणून तुम्हाला वेळ लागेल. संध्याकाळी तर सापडणार नाही. फिजिओलॉजी आहे ती कसं सांगायचं तुम्हाला. पुढे घ्या. दाखवतो तेवढं बघा. 40 करोड काय होतंय. रोज पिकांना कळतंय. स्टोन नसं कळतंय. एवढा मोठा फरक हा शेतातला आहे. पुढे घ्या. सोया संजीवनी फवारणी समजा केलं. कृषी विज्ञान केंद्र बारामती गेल्या वर्षी आम्ही प्रयोग घेतले. जवळजवळ 250 क्षेत्र घेतले. लोकांनी फवारणीच केलेली नाही. बाकी सगळं जेमतेम केलं. 5 ते 7 क्विंटल. काही लोकांनी फक्त होतं सगळं फवारणी दिली होती त्यांना. पण पावसानं हे ना जाता नाही. शेतात जात नव्हतं. पाटील साहेबांनी गेलो तो आज जाता येत नव्हतं. बांधावर जाता येत नव्हतं. एकच फवारणी काय केली. 10 क्विंटल पण झालं. फवारणी एकच सजीवाची. बाकी सगळं केलं होतं. 2 फवारण्या केल्या त्यांना 10.5 क्विंटल मिळालं. पण ज्यांनी 3 फवारण्या केल्या ना त्याला 13 क्विंटल.
अतिशय वाईट परिस्थिती, सारखा पाऊस आटपत नव्हता. त्या जाणार कसं, फार माणसं तयार नव्हती हे बघायला नाही म्हणून. साहेब आत शिरले पाटील आणि बघून आलो. 4 फवारणी गेले होते 17 किलोमीटर. इट हॅज हॅपन. इट इज अ स्टोरी ऑफ मेनी फार्मर्स. पुढे घ्या. एक उदाहरण नाव सांगतो. शेतकऱ्यांचे अनुभव आता अजून पुष्कळ झाले. प्रताप रक्ते नावाचा माणूस आहे, त्यानं पहिल्यांदा केलं काम. असिस्टंट आहे, सावध सायकाचे सांगावून फोर येतात बघत. त्याकडे गेलेलं नाही काय मी. बागडीचा आहे. त्याने किती 22 क्विंटल, एका एकरानं 22 क्विंटल. हा मुकुंद विष्णू कदम एकरी सरासरी 21 क्विंटल मग काही दाखव. कामेगाव जिल्हा उस्मानाबाद, फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला. त्याने किती काढला? 21 क्विंटल. रवींद्र देवरवाडे एकरी 23 क्विंटल. देवळा आंबेजोगाईचे आमच्या नात्यातले नाही, गोत्यातले कुठे नाही, तसं त्यांनी सांगितलेलं काम केलं. आणि कसं झालं ते. आणि विनय पाटील, गेल्या वर्षी विनय पाटील एकरी 20 क्विंटल काढलं. 5 एकरातनं 6 एकरातनं एकरी 20. डॉक्टर नारायण डोळ्याचे डॉक्टर आहेत, 19.5 क्विंटल. हे सोया संजीवनीच्या फवारण्यामुळे झालेलं आहे. पुढे घ्या. प्रताप रट्टेचं हे काम तो असं स्वतः कधी लिहिलंय बरं काय, तुम्हाला पाठवलं. पुढे घ्या. आता हे ते कामेगावचे ते म्हणतात ना तुम्हाला मुकुंद, असे पाठवलेच बघले म्हणजे त्यांचा फोटो होता काय, त्यांनी पाठवले फोटो, असं केलंय तसं केलंय. 3344 आहे बरं काय. ही तुमची ग्रीन गोल्ड 3344 आहे. ही जात आहे. पहिलं मला रिपोर्ट मिळाला तो हा एकरी 21 क्विंटल मिळते. हा हे बघून घ्या तुम्ही. त्याचा फोटो तुमच्याकडे येणार आहे, पीपीटी तुमच्याकडे ठेवणार आम्ही. पुढे घ्या. आणि परत तो आलाय पण पुढं आणखी महत्वाचं आहे. आता हे बघा, हा होळ नावाचं गाव आहे ना बारामतीचं, हा शेतकरी आहे. लेंबे काय नाव आहे त्याचं. ते मला चला की सर माझं बघायला चला. बघायला गेला आमच्या होळच्या गावावर. बघायला गेलं मुरमाची जमीन अशी, पायात चप्पल घालून आमचे पायाला खडे टोचत होते. मग अशा ठिकाणी कोण सोयाबीन लावलं काय तुम्ही सांगा? काय लावणार नाही कोणी. थोड्या लाईट समजे कोणीही लावणार नाही. काय नाही. ह्या ग्रस्ताने केलं तर नाबे म्हणायचं तेव्हा दगड दिसतात काय, मुरमाड जमिनीत पेरलं तर म्हणलं शेंगा मोजा किती नाही, भरपूर आहेत म्हणलं. मोज म्हणलं किती आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 100 झाल्या आहेत सर. 100 मोज म्हटलं. आणि 150 झाले, अजून मोज. 200 झाले, मोज अजूनही. आणि ती अजून मग 313 हे असल्या जमिनीत दिसतेना. ते जमीन बुडलेली असू दे, जमीन हलकी असू दे, जमीन चांगली असू दे, तुम्ही कुठल्याही प्रकारची जमीन बुडलेली असो काम्या, कुठल्याही जमीन कुठल्याही ऍडव्हर्स कंडिशनमध्ये उत्पादन सेवा संजीवनीनं मिळतं हे लक्षात ठेवा. हाच मेसेज आहे आमचा. पुढे घ्या. हे बघा हे सगळे होत आहे ना. ती माणसं इतकी खुश होती. आम्ही त्याच्यावर हे घेतलं होतं, फील्ड तयार घेतलं होतं, फील्ड असे हे सगळी माणसं. पुढे घ्या. बघा किती शेंगा आले, किती फुलं आले. बघा दिस इज इम्पॅक्ट ऑफ सायलेंट. मोठ्या 300 शेंगा असतात. पुढे घ्या. काढणी मळणी मी काय सांगत बसत नाही, काय नाही. तुम्हाला काय सांगायला नको ते. हाऊ टू हार्वेस्ट इट, हाऊ टू कीप इट, आय डोंट वॉन्ट टू. पुढे घ्या. नेक्स्ट. हाताळणी कशी करायची तर मग सांगितलं सरांनी. ती पोते एकमेकावर थप्पी मारायची नाही, अशी उभी ठेवतो आम्ही. उभी ठेवायची आणि उन्हाच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवायची नाही. चांगल्या थंड असलेल्या टाकेट ठेवायची, तर तुमची व्हायबिलिटी असते. पुढे घ्या. पुढे घ्या. हे सगळं सांगणार आहे सर. पाटील सर सांगणार आहे की 17 गेल्या वर्षी आम्ही बघा 17 वेगळ्या भागात आम्ही स्वतः फिरतो. पाटील सर मी स्वतः फिरतो. आमची भाकरी बरोबर असते. आणखी वांगी कराय भाकरी संपली की दुसरीकडे खातो आम्ही. 17 वेगळ्या भागामध्ये गडहिंग्लज पासून अकोल्यापर्यंत आम्ही फिरतो. वेड्यासारखे फिरतो आम्ही. अक्षरशः 300 शेतकरी, 400 एकर क्षेत्र, 4 शेतकरी सरासरी 20 क्विंटल, 16 एकर असं झालंय. अति पावसामुळे घरगुती आपले घटकांची पूर्ती झाली नाही. तहानशीलता वाढते, इतकं वाढतंय, इतकं सगळं होत असते बिकॉज ऑफ सोया संजीवनी. पुढे घ्या. हे सगळं सर सांगायचं नंतर तुम्हाला की अंमलात आणणारे लोक त्यांच्या अडचणी असतात, त्यामुळे फवारत मिळाली. पण खूप चांगलं उत्पन्न मिळतं. एकरी 20 क्विंटल कोरोना सहजासहजी केले. प्रत्येक स्टोरी सांगत असतो ना तर हे काल नाती भेटायला होते. 2 शेतकरी आले परतूरचे. ते आले, ते सांगत होते कसं आहे म्हणून. मला दाखवायला माझी पुस्तकं दाखवायचे. ऊस संजीवनी माझं पुस्तक आहे. त्याच्या आतापर्यंत 8 का 10 निघालेले आहेत. कुठेही विकायला मिळत नाही. मी कोणाला देत नाही विकत. किती त्याचा परिणाम तो आहे. ऊसाचं पण आहे. ह्याचं सांगितलं पाहिजे तुम्हाला. हे सगळं असं होत असतं. ऊसफूट म्हणून असतं.
की शेतकरी काम करतात, त्यांना जगत असते. ह्याची किंमत किती असते हो? 960 रुपये घरपोच. पोस्टामध्ये एका एकराचे 4 फवारण्याचं किट मिळतंय, 960 रुपये घरपोच देतो तो पोस्टाने. तो अजिंक्य माने नावाचा मुलगा आहे. तुम्हाला कृषीरत्न संजीव माने मिळत असतील, डॉक्टर संजीव माने. शेतकरी आहे, एकरी 100 टन ऊस कसं काढायचं त्याचं ते भाषण देतात. आतापर्यंत त्याची कितीतरी भाषणं झाली, काही हजार भाषणं झाले. बराक ओबामाने त्याला बोलून घेतलं होतं शेतकऱ्याला. हां, तिथं त्याचं व्यक्तीला 20 मिनिटं झालंय की थोडक्यात त्यांचा मुलगा हे करतो, आम्ही सांगितलं म्हणून करतो होतो की प्रिसिजन लागते ना, 10 ppm आणि 40 ppm कसं, हे कसं ते कसं. लोकांना ते आपण पण करू घरात, गावाच्या रस्त्यावर मिळते, ते दुकानामध्ये ह्याच्यावर ते घ्यायची. आणि तिथं फसतं आमचं टेक्निक. आम्हाला तर एक तुम्हाला सांगतो, आमचं इथं येण्याचं होतं. एक म्हणजे वय काय म्हणा तुम्ही, ते आमचं ते आवड आहे मोठी. वय आता मला पुढच्या मध्ये 79 लागणार आहे. थांबणार नाही आम्ही. तुमच्या आशीर्वादात मला भरपूर काम करायचं नाही. तीच स्टोरी मला पूर्ण करून द्यायची आहे. जसं आमची अशी झाली ऊस संजीवनीची, ती इतिहास अप्रूव्ड बाय विद्यापीठ आणि स्वयं तुमच्या कुठलं मला सांगितलं सुपर के नर्सरी महाराष्ट्र शासनाचं अनुदान दिलं. केलं की 4,000 रुपये तुम्हाला बँकेत जमा होतात, गव्हर्नमेंट देतं. मला बोलून घेतलं, ह्याला किती पैसे द्यावे सांगा. म्हटलं 10,000 द्या. 10,000 द्या, मला काय वचन किंमत दिली देतात, बोलायला कशाला लावतो मी. 10,000 द्या की म्हणजे शेतकऱ्यांना. एवढा खर्च येतो काय? खर्च इतकं सांगितलं, कुठला खर्च आणि काय काही खर्चच येत नाही त्याला. काय उसाच्या कांड्याला किती खर्च असतो, ते पोटी, ते तुम्हाला वेळ असता तुम्ही दाखवला असतात, ते काय लागत नाही. साधंसं पाण्यात बुडवायचं, रात्रभर अडवून ठेवायचं, चांगली रोपं तयार असतात. तर ते सांगितलं त्यांनी 4,000 मंजूर म्हटलं करा म्हटलं. सुरू झालं. सांगायचं आहे की जसं टेक्नॉलॉजी रिक्वायर झाली तशी ही टेक्नॉलॉजी खरोखरी चांगली आहे. माझी म्हणून म्हणत नाही की ती मला रेकग्नाइज करून घ्यायची शेतकऱ्यांसाठी. आपण म्हणतो ना की 39 दशलक्ष टनावरून 60 लाख कसं जाणार तुम्ही हो? सतत इथे हे बघा कसं असतंय, नुसती नायट्रोजन वाढवून नुसती व्हरायटी करून चालत नाही, त्याला गिअरअप केलं पाहिजे. टेकडावर चढताना आपण फर्स्ट गिअर टाकतो, सपाटाला आपण फक्त आपण सपाट आपण टेकड चढायचे, आपल्याला अजून 30 लाख. हा कोणाचा संकल्प आहे? सरकारचा संकल्प नाही आहे. हा संकल्प सरकारचा नाही आहे. संकल्प हा शेतकरी तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. भारत आपण सगळे भारतच आहोत ना. भारताचा संकल्प आहे. भारतासाठी 70 टन 20 क्विंटल आलं पाहिजे. हा आमचा ते गॅप भरून काढलं पाहिजे. 30 साल पण आपल्याला दिलं आहे अवधी, तोपर्यंत करून काढूया आपण. हे तुम्ही आम्ही वगैरे. त्यात विशेषतः ग्रीन गोल्ड सीड्सचा भूमिका महत्वाची आहे. एवढी चांगली व्हरायटी तुमच्याकडे आहे, टेक्नॉलॉजी तुमच्याकडे, इतके चांगले शास्त्रज्ञ मला पहिल्यांदा बघायला मिळतात. तुम्ही नाही केलं तर कोण करणार? शेतकरीच करणार. तुम्ही करा. हे आता करताना माझी तुम्हाला सगळ्यांना एकच इच्छा आहे. सरांनी मला सांगितलं, मी निरपेक्षपणा, अपेक्षा एकच असते की तुम्ही ते करावा. तुमच्या तुम्ही किती जणांना प्रत्येकाने एक ट्रायल घ्या, एक तुम्ही तुमच्या संस्थेकडनं मिळते बघू नका. पैसे 960 रुपये माझ्याकडनं घ्या, पण ते भगवान तुमच्या शेतात करा. काही 960 रुपये काय करणं, तुमच्या घरपोच होणार. आणि बाजारातनं घ्या नका, पुरताच घ्या. हा संकल्प आहे ना. मला एकरी 20 टनाचा कंट्रोल मला सत्कारात सादर करायचा आहे. ते मला रिकमेंडेशन करून घ्यायचं आहे. 1000 लोकांचा डेटा झाला की माझं होतं. आता जो 300 लोकांनी झाला, अजून 700 लोक. आम्ही बरोबर करतो की 1000 लोक, यंदाच्या वर्षी 700 लोकांच्या वर गेलो आम्ही. 700 लोक. मी 11 मे पासून आज असं आलो अशी भाषण देत आतापर्यंत हा 25-26 प्रोग्राम आहे. जास्तीत लोक आम्ही केले काय बघतो, फॉलो करतो, बघायला जातो. मी बघायला येणार आहे म्हणून सगळं बघायला जातो. आमची त्यासाठी गाडी घेतली आहे, लग्नात गाडी घेतली आहे. एक ड्रायव्हर त्याला भाड्याने घेतो किंवा आमच्या वांगेकर गाडी चालवतात. हे सगळं करत जातो. करावं लोकांनी. ही तळमळ आहे. ती तळमळ तुम्हाला कळली असेल तर प्रत्येकाने एक किट घ्या. त्यात माझा एक नावा पैसा नसतो. तुम्ही करा, करून बघा आणि सांगा. तुमच्या शेतकऱ्यांना सांगा. दिस विल डू. आपल्याला तुमचं देशाचं स्वप्न करायचं. देशाच्या स्वप्नासाठी आपण प्रत्येकाला दुसरं काय करायचं नाही, हेच करायचं. एवढं करा, अनुभव घ्या आणि सांगा. याचं सगळ्याचं विश्लेषण असेल तर पाटील करतील. मला इथं यायला मिळालं हे म्हणजे भाग्याचं नसतं. आणि मी काय शकलो. माझे मित्रवर आहेत ना, डॉक्टर MP देशमुख. मला पहिल्यांदा सांगतो की देशामध्ये एवढा मोठा सोयाबीन बिल्डर नाही. वी आर लकी टू हॅव असोसिएशन विथ हिम. आणि तुमची टीम मला खूप चांगली वाटली. सकाळपासून तुमच्या बघितलं ना, हे सगळं ज्ञानून चालेल. पण हे मेगाबाईन कसं चांगलं छान कारण नाही सोपा. पण याच पद्धतीने करा. त्यात स्वतःचं काय घालू नका. काय नटलं मला असं मी शेतकऱ्यांना सांगतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर ना. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. शंका निरसन पाटील करतील.
सगळ्यांच्या शंका असतील ते सांगा. का झाला ना 60 मिनिट फॉर प्रोफेसर. प्राध्यापक होतो 60 मिनिटापेक्षा कमी बोलायचं नाही. कमी बोललं की मेमो असतोय. तुमच्या R&D मध्ये घ्या नाही. नक्की 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 बिलकुल पुढे 100% आम्ही पुढे घ्या. तुम्हाला तुम्हाला मी बघायला तो नक्कीच भरपूर करा. मोठं करा. त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि म्हणून घ्या. आला होता. हे सगळं तुम्हाला घ्या मॅटर आणि तुझ्या दिले तुम्हाला काय प्रॉपर्टी नाही त्यात. आपलं तुमची चण्याची व्हरायटी